वेलकम ऑल ऑफ यू, वेलकम टू द डिस्कशन. आत्ता जस्ट आपण पेपर 1 डिस्कस केला. ठीक आहे, त्या पेपर 1 मधला एक टॉपिक राहिला तो पण डिस्कस करून मग पेपर 2ला देखील सुरुवात करूया. ठीक आहे, पेपर 1 मधला एक टॉपिक राहिला तो म्हणजे फेडरलिझम, संघराज्यवादामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो ओव्हरऑल संघराज्यामध्ये. पण तुम्हाला एक हिंट देऊन जातो की काय विचारलं जाऊ शकतं कशा पद्धतीने. संघराज्यामध्ये 3 कॉम्पोनंट अत्यंत महत्त्वाचे, ती म्हणजे एक नीती आयोग, दुसरं फायनान्स कमिशन ज्याला फिस्कल म्हणजे वित्तीय संघराज्यवाद म्हणतात, कारण याच्यावर सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो वित्तीय संघराज्यावरती, आणि तिसरं म्हणजे GST काउन्सिल, की ॲक्च्युली हा सुद्धा वित्तीय संघराज्याचाच पार्ट आहे. GST काउन्सिल मी म्हटलं तर नंतर डिस्कस करतो, तर तो पार्ट. मग हे तुम्ही काढूनच या फेडरलिझम आलं तर, आणि खास करून त्यात वित्तीय संघराज्यवाद आला, नीती आयोगावरती क्वेश्चन आला, प्लॅनिंग कमिशन का अबॉलिश केलं, नीती आयोग का इस्टॅब्लिश केले, हे काहीही आलं तर हे 3 आणि त्याची डायग्राम काढून या बिंदास, ट्रायंगल काढा किंवा मी काढले अशा पद्धतीने काढा बिंदास, आणि याला वित्तीय संघराज्यवादाच्या स्वरूपाचं नाव द्या. ठीक आहे, आर्टिकल 280 म्हणायचं, इथं म्हणायचं एक्झिक्युटिव्ह बॉडी, आणि इथं हे आर्टिकल GST काउन्सिलचं तुम्हाला माहितीचे. ठीक आहे, सो अशा कंटेक्समध्ये ती डायग्राम काढून या. हे काय आहे, वित्तीय संघराज्यवादाचं फार करून फोकस आहे. प्रशासकीय आणि कायदेशीर संबंध सोडलं का तिसरा टाईपचा संघराज्यवाद आहे, त्याच्यावरती हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, सो तो एक टॉपिक आहे, हा एक टॉपिक करून घ्या, कारण फायनान्स कमिशनवरती क्वेश्चन येतोच. पहा, आपण GS2 शिकवताना 15th आणि 16th फायनान्स कमिशन याच्यावरती डिटेल डिस्कशन केलं, याच्यातलं डिफरन्स बघितला, सगळं झालं. आयोगाने GS2ला 14 आणि 15 विचारलं होतं. या 15चं ॲज इट मी फायनान्स कमिशनमध्ये 2च क्वेश्चन कव्हर केले होते GS2च्या क्रॅश कोर्समध्ये. एक फायनान्स कमिशन, त्याचे कार्य, त्याचे काय मॅन्डेट आहे, काय काय काम आहे त्याचे, ती मॅन्डेट ॲज इट इज कॉन्स्टिट्यूशनमध्ये जसे तशा लँग्वेजमध्ये पाठ करायचे, जसे तसे लँग्वेजमध्ये लिहून यायचे मार्क्सच. सो मॅन्डेट पाठ केलं होतं, आणि मी सांगितलं होतं 15th फायनान्स कमिशनचं डिटेल ॲनालिसिस केलं होतं मी त्यावेळेस, डिटेल ॲनालिसिस. आणि तोच क्वेश्चन होता की 14 आणि 15 फायनान्स कमिशनमध्ये डिटेल ॲनालिसिस. याच्यात 2 पार्ट होते क्वेश्चनमध्ये GS2चे, एक 15व्या फायनान्स कमिशनचं ॲनालिसिस करा आणि दोन्हीच्यातला फरक सांगा 14-15. आता प्रॉब्लेम काय झाला, मला हे एक्सपेक्ट नव्हतं की 14वरती क्वेश्चन विचारतील. कारण का सांगतो, कारण हे एक्सपेक्ट हे होतं की 16वरती क्वेश्चन विचारतील, का 16 आलेला आहे. बट आपली तयारी आता 14, 15, 16 तिन्ही असली पाहिजे PSR ऑप्शनलसाठी. ठीक आहे, सो 16व्याचे पण डिटेल्स आलेले आहेत, आणि तुम्ही ते बाहेर आलेलं आहे रिकमेंडेशन आत्ता रिसेंटली. आणि जर पाहिलं त्यांचं करंट अफेअर विचारण्याचं, तर ते कट ऑफ थोडंसं अगोदरचं आहे, म्हणजे अगदी प्रिलियमच्या अगोदरच्या करंट जादा विचारतात येते. ठीक आहे, सो तुम्हाला लक्षात येईल की हे तिन्ही करून ठेवा, कमिशन 14, 15, 16 याच्यातला डिफरन्स काय नेमका तो करून ठेवा. आणि 15 फायनान्स कमिशनचं जे ॲनालिसिस आहे त्यातलंच थोडंफार ॲनालिसिस इथं लागू पडतं, ते एकदा वाचलं आणि मी ते टाकलेलं पण आहे टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे, सो हे झालं जो राहिला होता पॉईंट आपला तो. आता येऊया इकडे. अगेन आपलं काय बघायचे, क्वेश्चन्स काय येऊ शकतात आणि तुम्ही रिव्हिजन करताना काय करू शकता या गोष्टींवर फोकस. मग यात पण 2 प्रकार आहेत, एक स्टॅटिक आहे, जे काही येणारच आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे स्टॅटिक आहे अशा पद्धतीने, परंतु याच्यामध्ये एक्झाम्पल जे तुम्ही वापरणार आहेत ते एक्झाम्पल रिसेंटली असू द्या, करंटचे असू द्या. फॉर एक्झाम्पल एखादा स्टॅटिक पार्ट आला IR थिअरीचा, रिअलिझमवरती क्वेश्चन आला. ठीक आहे, IR थिअरीचा, ज्याला आपण काय रिअलिझम म्हणजे वास्तववाद, बरोबर. पण त्या वास्तववादामध्ये तुम्ही एक्झाम्पल द्या, वेस्ट एशिया क्रायसिसचं एक्झाम्पल द्या, इराणचा कन्फ्लिक्टचं संघर्षाचं उदाहरण द्या. सो करंट अफेअरचं एक्झाम्पल द्यायला विसरू नका. एक दुसरा क्वेश्चन डायरेक्ट करंट अफेअरवरतीच असू शकतो, रिसेंटली कोणत्या व्हिजिट झाल्यात एटसेट्रा एटसेट्रा. ठीक आहे, सो ते तुम्ही जे GS साठी केलेलं आहे तेच करा. बाकीचं असं कोणतीही कंट्रीमध्ये असं काही सबस्टॅन्शियली झालेलं नाही 1-1.5 वर्षात की ज्याच्यामुळं पूर्णपणे आपले त्या कंट्रीचे रिलेशनच चेंज झाल्यात, एक्सेप्ट USA. ठीक आहे, USA सोडलं तर असं कोणतंही, आणि हे USA डिटेलमध्ये घेतलेलं आहे मी, हे असं कोणतीही कंट्री नाही आहे की ज्याच्या आणि आपल्या कंट्रीमध्ये रिलेशन बदललेत, फक्त मीटिंग झालेत. मग नवीन मीटिंगमध्ये नवीन काहीतरी आलेलं असेल. फॉर एक्झाम्पल इस्रायलची रिसेंटली फेब्रुवारी 2026 मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आपण एक स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, विशेष धोरणात्मक भागीदारी, शांतता, समृद्धी आणि आणखीन एक काहीतरी वर्ड होता त्याच्यासाठी केलेली, असं ते नाव दिलं, नवीन पार्टनरशिपचं नाव दिलं. काहीतरी आपल्याला नवीन शोधायचं आहे, ग्लोबल स्ट्रॅटेजिक कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप, स्पेशल अँड प्रिव्हिलेज पार्टनरशिप एटसेट्रा, हे नावं शोधत राहतो. तसं नवीन नाव आलं इस्रायलला. हे फक्त करंट अफेअरचा पार्ट म्हणून करायचं आहे, अदरवाईज काहीच नाही. ते तुम्ही ChatGPT, जेमिनी किंवा डायरेक्ट गुगलला जरी सर्च केलं की मागच्या 1 वर्षात झालेल्या भारताच्या प्राईम मिनिस्टरच्या व्हिजिट सांगा, आणि मी एक करंट अफेअरची PDF दिली, त्याच्यामध्ये सगळ्या व्हिजिट पण लिस्ट आउट करून दिल्या होत्या. तेवढं करा, मोर दॅन सफिशियंट आहे, काही गरज नाही याच्यामध्ये. सो हे एक तर या बेसवर क्वेश्चन असं, आणि या बेसवर पण मी सांगितलं मीटिंग विचारली किंवा काय तर ती बघता इंट्रोडक्शनमध्ये येईल किंवा एखादा पॉईंटमधून येईल. पण त्या कंट्रीसोबतचे रिलेशन हे स्टॅटिक आहेत, लक्षात ठेवा. हा स्टॅटिक पार्ट आहे, ऑलरेडी कव्हर्ड पार्ट आहे, याच्यामध्ये काहीही बदल नाही. भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर नंतर काय बदलले, काहीच बदल नाही, फक्त ऑपरेशन सिंदूर नाव आलं पाहिजे. ते रिलेशन खराब आहेत, तसेच खराब आहेत. ते त्या रिलेशनमध्ये काही चढ उतार नाही आहे, सेम आहेत.
काही बदलणार नाही, फक्त तुम्हाला नवीन ज्या गोष्टी आल्या त्या फक्त पुट फॉरवर्ड करावं लागतील. हे 2 ठिकाणी डिवाइड करायचं आहे आपल्याला. दोन्ही मी गोष्टी डिस्कस करतो, कुठं काय काय टाकता येईल तुम्हाला. पहिला प्रश्न, तुलनात्मक राज्यशास्त्र स्वरूप, मुख्य दृष्टिकोन, राजकीय अर्थशास्त्र, राजकीय समाजशास्त्र. याच्यामध्ये 4 क्वेश्चन येतात, मी ऑलरेडी सांगितलं होतं. एक, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, तुलनात्मक राज्यशास्त्र म्हणतो आपण किंवा राजकारण म्हणतो, याचं महत्त्व काय आहे किंवा फायदा काय, ठीक आहे, हा प्रश्न येतो. 2, याच्या मर्यादा काय, लिमिटेशन्स, हा सिलेबसचा पार्ट आहे. 3, पॉलिटिकल इकॉनॉमी अप्रोच, राजकीय अर्थशास्त्रीय अप्रोच दृष्टिकोन. आणि 4, पॉलिटिकल सोशियोलॉजी अप्रोच. 4 टॉपिकचे 4 पेजेस आहेत, 4 पेजेस करून जा, डन. या टॉपिकचं प्रिपरेशन काहीच नाही, याच्या पलीकडे क्वेश्चनच नाही ना. आता हे मी ह्या वर्षी लगेच प्रेडिक्ट करू शकत नाही याच्यातला कोणता येईल, कारण फर्स्ट मेन्स आहे, कोणता येताना जो वाटेल तो. आणि या 4ही वरती PYQ येऊन गेलेले आहेत. पण 4च पेजेस करायचे, तुम्हाला कन्फर्म आहे ना या 4पैकी एक क्वेश्चन येणार आहे, कन्फर्म ह्या 4पैकी एक क्वेश्चन येणार, ठीक आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, इंट्रोडक्शन काही असो, इंट्रोडक्शन कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे काय सांगा, त्याचं फादर ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अरिस्टॉटल हे सांगून द्या. आणि कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचं संकल्पना स्पष्ट करा इंट्रोडक्शनमध्ये. एखादं एक्झाम्पल द्या की कसं कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आपण भारतातली प्रेसिडेंटची निवडणूक पद्धत किंवा अमेरिकेच्या प्रेसिडेंटची निवडणूक पद्धत असू द्या, भारतातील कास्ट सिस्टीमची भूमिका असू द्या किंवा रेस सिस्टीमची भूमिका अमेरिकेतील असू द्या, असं कंपॅरेटिव्ह काहीतरी ॲनालिसिस केले दाखवून द्या. बाय कॅमेरलिझम कोणतंही पण एक्झाम्पल द्या आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे हेडिंग देऊन द्या सरळ सरळ. आता याच्या पॉलिटिकल इकॉनॉमी ॲडम स्मिथ आले पाहिजे, त्याच्यानंतर कार्ल मार्क्स आले पाहिजे आणि थॉमस फ्रीडमन वगैरे हे ग्लोबलायझेशनच्या कंटेक्समध्ये पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये येतील, संपला विषय. पॉलिटिकल सोशिओलॉजीमध्ये MN श्रीनिवासन, याच्यामध्ये रोल ऑफ कास्ट, वोटिंग बिहेवियर पॅटर्न, की आपला जो वोट करताना कास्ट, रिलिजन, एथनिसिटी त्याची कशी भूमिका आहे ते लिहा, ठीक आहे. पॉलिटिकल सोशिओलॉजी म्हणजे काय, जिथं समाजशास्त्र आणि राजकारण एकत्र येतं, सिम्पल. मग याची संकल्पना इंट्रोडक्शनमध्ये झाली. आणि ट्रस्ट मी हे क्वेश्चन फक्त 10 मार्करमध्ये येतात कंपल्सरीमध्ये, सो तुम्हाला ते करणंच आहे, ठीक आहे. याला हे जनरली 15-20 मार्कला येत नाही. सो इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही सरळ सरळ ह्या दोन्हीबाबत आलं तर ह्या दोन्हींची संकल्पना स्पष्ट करा, ह्या दोन्हीबाबत आलं तर त्याचे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स काय संकल्पना स्पष्ट करा, ठीक आहे. सो याच्या पलीकडे जाऊन फक्त पाठांतर करा, प्रश्न येऊ नाही तर नाही येऊ. ते म्हणजे 4, पॉलिटिकल डेव्हलपमेंट अप्रोच, मॉडर्न अप्रोच म्हणजे आपण आधुनिक अप्रोच म्हणतो, राजकीय विकास दृष्टिकोन असतील, स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच असेल, डेव्हिड ईस्टनचा व्यवस्था सिद्धांत असेल, एटसेट्रा. ह्याच गोष्टी विचारल्या जातील, त्या फक्त करून ठेवा. मग मला अपेक्षित नाही आहे ह्या गोष्टी लगेच विचारल्या जातील. त्यातलं कोणतं विचारलं जाऊ शकतो ते मी सांगतो फक्त, ठीक आहे. एकतर व्यवस्था सिद्धांत विचारला जाऊ शकतो डेव्हिड ईस्टनचा, किंवा स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच विचारला जाऊ शकतो, स्ट्रक्चरल फंक्शनल गॅब्रिएल आल्मंड एटसेट्रा यांचा, किंवा इन्स्ट्रुमेंटलिस्ट थिअरी विचारली जाऊ शकते. इन्स्ट्रुमेंटलिस्ट थिअरी म्हणजे साधनवादी सिद्धांत, ही मार्क्सिस्टचाच अप्रोच आहे. याला डिपेंडन्सी स्कूल असं देखील म्हटलं जातं. A.G. फ्रँक यांचं डिपेंडन्सी स्कूल आहे. आणि इन्स्ट्रुमेंटलिस्ट थिअरी इमॅन्युअल वॉलिस्ट्रीनची आहे, इमॅन्युअल वॉलिस्ट्रीन. आणि डिपेंडन्सी थिअरी A.G. फ्रँक, ठीक आहे. सो हे दोन्ही सेमच आहे ऑलमोस्ट, कारण का त्याच्यात काय सांगितले, कशा पद्धतीने विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांचं पतन केलेलं आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे या कंटेक्समध्ये. सो हेच क्वेश्चन येणार आहे या तिन्हीपैकी. ह्या 3 लाईनवरती क्वेश्चन येऊ शकतो 10 मार्करला. सिंपल हा डेव्हिड ईस्टनचा सिस्टीम व्यवस्था सिद्धांत विचारला जातो, व्यवस्था सिद्धांत. आणि हे इमॅन्युअल वॉलिस्टनचं इन्स्ट्रुमेंटलिस्ट थिअरी सर्वांना माहिती आहे, ते कोर पेरिफेरी, मुख्य देश, परिघीय देश एटसेट्रा, अर्धपरिघीय देश एटसेट्रा, ठीक आहे. पुढे काय बघा, हा टॉपिक झाला. पुढे आता याच्यामध्ये मी पण ऑलरेडी सांगितले, भांडवलवादी समाजवादी अर्थशास्त्रातील राज्यांची वैशिष्ट्ये आणि बदलते स्वरूप, प्रगत औद्योगिक आणि विकसनशील समाज एटसेट्रा. हे 4 टॉपिक आहेत. त्या 4 टॉपिकपैकी कोणता एक प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये 2 प्रकारे प्रिपेअर करायचं, 4 प्रकारे प्रिपेअर करण्यापेक्षा. एक की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा कशा प्रकारे वैशिष्ट्ये, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य काय आणि त्याचं स्वरूप कसं बदलत चालले, समाजवादी अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय, त्याचं स्वरूप कसं बदलत चालले, आणि ह्या दोन्हीमधील समाजाचा फरक काय. सेम म्हणजे प्रगत औद्योगिक म्हणजेच कोणता, भांडवलशाही आहे आणि विकसनशील देश आहे. सो हे आणि हे आन्सर सेम असतं. प्रगत औद्योगिक देश आणि भांडवलशाही देश सेम आहेत. फक्त तुम्हाला करायचं आहे भांडवलशाही समाजाचं वैशिष्ट्य त्याचे स्वरूप, समाजवादी अर्थशास्त्र त्याचे वैशिष्ट्य आणि स्वरूप, आणि विकसनशील समाज म्हणजे इंडियन, चायना एटसेट्रा हे विकसनशील समाज याच्यामध्ये. सो याचं कसं स्वरूप बदलत चाललेलं आहे किंवा याचं राजकारणामध्ये काय प्रभाव आहे एटसेट्रा, हेच प्रश्न येतात, ठीक आहे. याच्या पलीकडं नाही. 3 प्रश्नापैकी एक प्रश्न येणार आहे. पुढे काय बघा, प्रतिनिधित्व आणि सहभागाचे राजकीय पक्ष, टाईप्स ऑफ पार्टीज, कोणते कोणते टाईप्स आहेत, डोर्जर एटसेट्रा यांनी क्लासिफिकेशन दिलेले, वर्गीकरण दिलेले राजकीय पक्षांचं, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बहुपक्षीय प्रणाली, एकलपक्षीय प्रणाली एटसेट्रा. पुढे काय बघा, किंवा द्विपक्षीय प्रणाली, प्रगत औद्योगिक व विकसनशील समाजातील
दबाव गट, प्रेशर ग्रुप्स आणि सामाजिक चळवळी. एक चॅप्टर आहे, एक लेक्चर आहे प्रेशर ग्रुप्स आणि सोशल मुवमेंटचं, मी तुम्हाला ते टाकून देईल जर तुम्ही केलेलं असेल तर. 4 पेजेसच्या नोट्स दिलेले आहेत मी. त्याच्यामध्ये प्रेशर ग्रुप्स, त्याचे टाईप्स, भारताच्या बाहेरील म्हणजे विकसित राष्ट्रांमधील प्रेशर ग्रुप्स इथं म्हटलेले प्रगत औद्योगिक ते आणि भारतातील म्हणजेच विकसनशील राष्ट्रांतील प्रेशर ग्रुप्स यांच्यातील फरक आणि प्रेशर ग्रुप्समध्ये असलेल्या समस्या. याच्या पलीकडे क्वेश्चन नाही. खास करून पहिल्या 2 वरतीच प्रश्न आहे, म्हणजे प्रेशर ग्रुप्स त्यांचे टाईप्स आणि 2 देशांमधील असलेले प्रेशर ग्रुपमध्ये दबाव गटांची तुलना. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सामाजिक चळवळी. सामाजिक चळवळीवरती म्हणजे सोशल मुवमेंट्स, त्याचे टाईप्स, त्याचे प्रकार, म्हणजे सामाजिक चळवळ प्रकार पहिला आणि नवीन सामाजिक चळवळ ज्याला सामाजिक चळवळ 2.0 म्हटलेलं आहे. ठीक आहे. 2 ह्या दोन्हीमधला फरक, एवढाच क्वेश्चन आहे आणि हे डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे मी 4 टॉपिकच्या 4 पॉईंटच्या नोट्समध्ये. तुम्हाला त्या नोट्स मी पाठवून देतो आणि मी घेतलेलं पण आहे. ठीक आहे. तेवढं करा, डन हा टॉपिक. याच्या पलीकडे याच्यावर काही येणार नाही. पुढे काय बघा, जागतिकीकरण. याच्यावरती एकच क्वेश्चन येतो महत्त्वाचा, म्हणजे त्यांच्याकडून मिळणारे प्रतिसाद. म्हणजेच काय बघा, जागतिकीकरणावरती प्रश्न काय येतो बघा. एक तर हा प्रश्न मला हाय चान्सेस असं वाटतं की ग्लोबलायझेशनचा करंट बेस्ड क्वेश्चन येतो की करंटमध्ये ग्लोबलायझेशन कसं थ्रेट धोक्यात आहे. फॉर एक्झाम्पल काही पण टाकतील, वेस्ट एशिया क्रायसिस चालू आहे, अफगाणिस्तान क्रायसिस चालू आहे, युक्रेन क्रायसिस चालू आहे, तैवान क्रायसिस, याच्या कंटेक्समध्ये ग्लोबलायझेशन जागतिकीकरणाला कसा धोका निर्माण होते. सिम्पल. सगळ्यात महत्त्वाचा युनिक प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे. म्हणजेच काय, जे फायद्यांच्या बाजूने बोलतात त्यांना ग्लोबलिस्ट म्हणतात. ठीक आहे. खास करून हायपर ग्लोबलिस्ट आहे. जे तोट्याच्या बाजूने बोलतात त्यांना विरोधी म्हणतात. आणि ते विरोधी कोण आहेत हे तुम्हाला मी लिहून दिलेले आहे, ते पण मी तुम्हाला टाकून देतो हवं तर. सो तुम्हाला काय करायचं आहे, जे त्याच्या बाजूने समर्थक आहेत ते समर्थक कोण आहे, त्यांचे ओपिनियन काय आहे, म्हणजेच काय कोणत्या कोणत्या देशांना फायदा झाला एटसेट्रा. त्याचे विरोधक कोण आहे, म्हणजेच काय अमेरिकेला विरोध, म्हणजे अमेरिकेमध्ये त्याचा तोटा झाला आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये तोटा झाला, त्याला त्याच्यामुळे विरोधक काही त्यांनी काय सांगितलं की ग्लोबलायझेशनमुळे असमानता आली. असमानता, ग्लोबलायझेशनमुळे एक प्रकारे उदारमतवादाचं प्रमोशन करण्यात आलं होतं. ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून जे इन्स्ट्रुमेंटलिस्ट थिअरी आहे ती झाली. म्हणजे काय, विकसनशील देश परकीय देश बनून राहिले, त्यांचं अजूनही शोषण चालू आहे. ते म्हणजे एक नवीन प्रकारचं वसाहतवाद करण्याचे, ज्याला नववसाहतवाद म्हणतात. ठीक आहे. न्यू कॉलोनियलिझम. आणि जे फायदे त्यांचे काय सांगतात, विकसनशील देश आहे जसं की इंडिया आहे, चायना आहे, यांची ग्रोथ झाली, ह्युमन रिसोर्स मानवी विकास झाला एटसेट्रा, हे सगळे सपोर्टर आहेत. सो तेवढी एक आर्ग्युमेंट आहे. ही एक आर्ग्युमेंट करंटच्या बेसवर आता कसा धोका निर्माण झाला जागतिकीकरणाला, दुसरा प्रश्न. आणि तिसरा एक क्वेश्चन आहे की ग्लोबलायझेशनचा कोणत्याही देशाच्या स्टेटच्या सार्वभौमत्वावरती काय परिणाम झाला आहे, तेवढं लिहा बस. 3च क्वेश्चन आहे ग्लोबलायझेशनच्या, 3 पैकी एक क्वेश्चन आहे ना. याच्यामध्ये स्कॉलर्स इम्पॉर्टंट आहे. सुरुवात करायची ग्लोबलायझेशनची व्याख्येने. व्याख्या काय, वर्ल्ड इज फ्लॅट, थॉमस फ्रीडमनपासून ते एटसेट्रा केनची ओहेमपर्यंत हे सगळे त्याचे स्कॉलर्स आहेत. ठीक आहे. जगदीश भगवती हे स्कॉलर्स आहेत त्याचे. सो ती ग्लोबलायझेशनची सुरुवात करायची त्यांनी. हेडिंग टाका बिंदास, नो प्रॉब्लेम, नाही टाकली तरी चालेल, पण बिंदास हेडिंग टाका की ग्लोबलायझेशन इम्पॅक्टिंग द स्टेट सॉव्हर्निटी. म्हणजे राज्याचं सार्वभौमत्व कसं धोक्यात आलेलं आहे ग्लोबलायझेशनमुळे. फॉर एक्झाम्पल सार्वभौमत्व धोक्यात आलं कारण का आंतरराष्ट्रीय संघटना जसं की WTO यांचं ऐकावं लागतं, त्यांच्यानुसार नियम बदलावे लागतात. ग्लोबलायझेशनमुळे दुसऱ्या देशांवर डिपेंडन्सी वाढलेली आहे. जसं की काही क्रायसिस आले का आपल्याला दुसऱ्या देशांवरती डिपेंड राहावं लागतं. ऑइल क्रायसिस येतात, नाही तर फर्टिलायझर क्रायसिस येतात आपल्याकडं. सो इम्पोर्ट डिपेंडन्सी वाढलेली आहे. पण त्याचबरोबर सार्वभौमत्व आपण टिकून पण ठेवू नये. जसं की कोविड काळामध्ये बॉर्डर सगळ्या देशांनी बंद केल्या होत्या, स्वतःचं सार्वभौमत्व दाखवून दिलं, भले ग्लोबलायझेशनला इम्पॅक्ट झाला तरी चालेल. दोन्ही बाजूने आर्ग्युमेंट लिहिता आले पाहिजे आणि तोच प्रश्न आहे फक्त. ठीक आहे. सो 3च प्रश्न विचारले जातात ग्लोबलायझेशनवरती, याच्या पलीकडे क्वेश्चन नाही येणार. ठीक आहे. पुढे काय बघा, आंतरराष्ट्रीय संबंधातील एक राहिलं दृष्टिकोन. आता याच्यामध्ये काय, आदर्शवादावरती मला वाटत नाही आयडियलिस्ट व्ह्यूवरती क्वेश्चन येईल म्हणून. आलं तर मग आयोग आहे ना, आयोग आता काय बोलता येत नाही. बट क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला सांगतो. इथं 4 सिद्धांत दिलेले आहेत. एक हे वास्तववाद. वास्तववादामध्ये काय काय क्वेश्चन येत सांगतो तुम्हाला. 5 क्वेश्चन तयार करायचे वास्तववादावरती. एक, त्याचे इंटेलेक्च्युअल प्रिकर्सर्स कोण आहे, म्हणजे बुद्धिजीवी कोण आहेत. आणि हे मी डिटेलमध्ये तयार केलेले आहे. हा UPSCचा PYQ पण आहे. बुद्धिजीवी कोण कोण आहे. मार्क्स होब्ज आहे, मॅकॅवली आहे त्याचा बुद्धिजीवी, थिओसायडायडस आहे, मॉर्गन थ्यू आहेत. ओके. हे बुद्धिजीवी कोण आहे आणि त्यांच्यातून कोणते विचार त्यांनी प्रपोगेट करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तववादाची वैशिष्ट्ये काय हे स्पष्ट करा. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे. फॉर एक्झाम्पल राज्य केंद्रित दृष्टिकोन आहे, सत्तेवर आधारित दृष्टिकोन आहे, पॉवर व्ह्यू ऑफ पॉलिटिक्स, राजकारणाचा सत्ता सिद्धांत आहे किंवा सत्तावादी दृष्टिकोन आहे. ठीक आहे. सो ही त्यांचं काय म्हणणं आहे बघा, दुविधा स्थिती निर्माण होते.
येस, त्याला काय म्हणतो आपण, सिक्युरिटी डिलेमा, सुरक्षा दुविधा स्थिती निर्माण. हे त्याचे काही वैशिष्ट्य खास वास्तववादाचे. हा दुसरा क्वेश्चन. येस सॉरी, येस स्वयं मदत, ये सेल्फ हेल्प, अगदी राईट, बरोबर. ती थिअरी म्हणजे ती स्टोरी लिहा बस. ती स्टोरी सारखी, होप सारखीची स्टोरी ती सेम. येस, पॅरेग्राफमध्येच लिहायचं, हे महत्वाचं आहे. थिअरीचा प्रश्न पॅरेग्राफमध्येच लिहायचा. थिअरीचा प्रश्न अजिबातही पॉईंट फॉर्ममध्ये लिहायचा नाही. कोणत्याही थिअरी, पेपर 1A, 2A, कोणताही थिअरॉटिकल प्रश्न हा पॅरेग्राफमध्येच पाहिजे. जर थोडासा ॲनालिटिकल, इन्युमरेटिव्ह ओरिएंटेड, लिस्ट ओरिएंटेड असा क्वेश्चन आला तर मग थोड्याफार प्रमाणात तुम्ही त्याला 1-2 आकडे टाकू शकतात, हरकत नाही. ठीक आहे, बट क्वेश्चन मोर ऑर लेस पॅरेग्राफमध्येच लिहायचे, तो ऑप्शनलचे क्वेश्चन. ठीक आहे, दुविधा स्थिती, हे झालं वैशिष्ट्य. तिसरा क्वेश्चन काय येऊ शकतो बघा, शास्त्रीय किंवा अभिजात, क्लासिकल, अभिजात वास्तववाद व्हर्सेस आधुनिक मॉडर्न. ठीक आहे, आणि ह्या मॉडर्नमध्ये सुद्धा, आधुनिकमध्ये सुद्धा, ज्याला काय म्हटलेलं आहे बघा, रिअलिझम म्हणजे वास्तववाद आणि नववास्तववाद. ठीक आहे, अभिजात वास्तववाद आणि आधुनिक. आधुनिकमध्ये पण 2 प्रकार आहेत, नववास्तववाद तिसरा प्रकार आहे. ठीक आहे, सो आधुनिक नंतर नववास्तववाद आणि चौथा आहे मग अभिजात नववास्तववाद आहे तो प्रकार. बट आधुनिकमध्ये आपल्याला माहिती 2 प्रकार आहेत, एक म्हणजे संरक्षणात्मक, डिफेन्सिव्ह, आणि दुसरा आक्रमणात्मक, ॲग्रेसिव्ह किंवा ऑफेन्सिव्ह. आणि याचे 2 स्कॉलर आहेत. डिफेन्सिव्हचे स्कॉलर आहे केनेथ वॉल्स आणि ऑफेन्सिव्हचे स्कॉलर आहे मियर शायमर. अभिजातचे स्कॉलर आहे मॉर्गन थ्यू. ठीक आहे, आता क्वेश्चन काय येईल बघा, एक तर अभिजात वास्तववादाची वैशिष्ट्ये तीच वास्तववादाची वैशिष्ट्ये आहेत जी अभिजातची वैशिष्ट्ये, मॉडर्नची वैशिष्ट्ये विचारली तर तीच वैशिष्ट्ये जी याची वैशिष्ट्ये. जो फरक आहे बघतो तो बघा, फरक काय आहे, अभिजातमध्ये काय सांगितलंय, राज्य केंद्रित आहे. आधुनिकमध्ये काय सांगितलंय, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा संरचना कशी त्याच्यावर पण आधारित आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थे स्ट्रक्चर, म्हणून याला स्ट्रक्चर पण म्हटलेलं आहे, संरचनात्मक सिद्धांत पण म्हटलेलं आहे याला. सो क्वेश्चन समजून घ्या काय येईल, एक तर अभिजात व्हर्सेस आधुनिक क्वेश्चन येईल, किंवा पूर्णपणे आधुनिकवरती आला तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक डिफेन्सिव्ह ऑफेन्सिव्ह आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, आणि याच्यावरती किंवा डिफरन्स विचारला जाऊ शकतो याच्यावरती. बस हा चौथा आणि 5वा प्रश्न झाला. हे 3, 1, 2 हे त्यातला फरक 3, फक्त याच्यावरती एक चौथा प्रश्न आधुनिकवरती, आणि 5वा प्रश्न आहे डिफेन्स व्हर्सेस ऑफेन्स, केनेथ वॉल्स व्हर्सेस मियर शायमर. 5च प्रश्न आहे आणि मी लिहून देतो, माझी गॅरंटी 2 प्रश्न येणार. मला असं वाटतं ॲटलिस्ट एक तर कुठे नाही गेला, 2 प्रश्न येऊ शकतात इथून. 2 नाही आले तर याच्यातलं कंटेंट नक्कीच कुठं ना कुठं वापरायचं, कारण का तुम्हाला हे प्रत्येक उत्तरामध्ये लिहायचं आहे कुठं ना कुठं वास्तवात. थेरॉटिकल बॅकग्राऊंड द्यायचं आहे, वेस्ट एशिया क्रायसिस चालू याच्यामध्ये द्या थेरॉटिकल बॅकग्राऊंड, की USAने ठरवलं आणि इस्रायलने ठरवलं की ऑफेन्सिव्ह रिअलिझम इज अ ग्रेट, आक्रमणात्मक, की जो पहिला आक्रमण करेन तो जिंकणार आहे, म्हणून त्यांनी इराणवरती प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक्स केल्या या अनुषंगाने, की उद्या जाऊन न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करेन मग आमचं आक्रमण करेन, त्याच्या आधी आम्हीच आक्रमण करतो. रिअलिझम थिअरी वापरली. सो वेस्ट एशिया क्रायसिस, करंट अफेअर कसं आणायचं हे पण सांगतो. सो इथून हा प्रश्न येईल. याच्या पलीकडे काय येईल सांगतो मला, मार्क्सिस्ट, मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय. मला वाटत नाही याच्यावर फार प्रश्न येईल म्हणून, पण चला ठीक आहे पकडून चला. याच्यावरती स्टेटच्या थिअरीवर, राज्याच्या सिद्धांतावर प्रश्न येईल, पण IR थिअरीवरती मुश्किल आहे. बट चला आला तरी एक ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तो म्हणजे इन्स्ट्रुमेंटलिस्ट, डिपेंडन्सी. तेच मार्क्सवादी दृष्टिकोन लक्षात ठेवा. तेच एक तर मार्क्सच्या काही कोर आयडियाज आहेत IR बद्दल, ते तर माहीत पाहिजे, कारण का मार्क्स स्वतः IR थिअरीने दिलेलं नाही मार्क्सने, कारण का त्यावेळेस मार्क्स म्हणजे IR सब्जेक्टच नव्हता ज्यावेळेस मार्क्स होता. पण मार्क्सचे जे अनुयायी लेन वगैरे एक्सेट्रा त्यांनी दिलेली थिअरी जे, आणि त्याच्यात खास हे इन्स्ट्रुमेंटलिस्ट आणि डिपेंडन्सी म्हणजे अवलंबत्ववादी आणि मग इन्स्ट्रुमेंटलिस्ट म्हणजे साधनवादी, हे दोन्ही आले पाहिजे. स्कॉलर कोण, इमॅन्युअल वॉलिस्ट्रीन आणि A.G. फ्रँक. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. आता वास्तववादावरती जो एक क्वेश्चन आला, तर दुसरा क्वेश्चन मला एक्सपेक्टेड आहे, आयदर तो स्त्रीवादी दृष्टिकोनावरती असेल आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सचं, आणि ते एका पेजमध्ये मी कव्हर केलेलं आहे. एकच पेज आहे फक्त, एक लेक्चर आहे, तुम्ही एक लेक्चर करून जा, तेवढं डन आहे तुमचं स्त्रीवादी दृष्टी. आणि सेम आहे स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच, नाही सेम आहे फंक्शनलिस्ट अप्रोच, कार्यात्मक. याचं तर अर्धच पेज आहे, एक पेज पण नाही आहे. मी ते छोटे पेज आणले होते, ते छोटं पेज पाठपोट आहे, तेवढं करा, तुमचं डन आहे. ॲज इट इज लिहून या, 10 मार्कर क्वेश्चन येऊ द्या, 15 मार्कर येऊ द्या, कार्यात्मक सिद्धांत डन आहे. स्कॉलर कोण आहे त्याच्यापासून डेव्हिड मिटर आणि स्कॉलर आहे त्याच्याबरोबर, इथपासून त्याचं उदाहरण युरोपियन युनियनपर्यंत, त्याचे तोटे काय, त्याचे फायदे काय, सरळ डन. एवढंच उत्तर, याच्या पलीकडे काहीच नाही. फार तर याच्या पलीकडे जाऊन, आणि हे फार आयसोलेटेड आहे लक्षात ठेवा, याचा फार बाहेर कुठं रिलिव्हन्स पण नाही. फक्त एका ठिकाणी रिलिव्हन्स आहे त्याचा, तो म्हणजे सार्कमध्ये जर तुम्हाला रिकमेंडेशन द्यायची असेल, सुधारणा सुचवायचं असेल, तर जर सार्कला पुनरुज्जीवित करायचं असेल तर कार्यात्मक सिद्धांताचा वापर करावा, असं कन्क्लुजनमध्ये सार्कच्या बाबतीत लिहू शकता. संपलं.
कारण सार्क मग युरोपियन युनियन सारखे स्ट्रॉंग तयार होईल असं एवढं सांगायचं, बस डन. ठीक आहे. सो हे झालं टॉपिक. आता नेक्स्ट टॉपिक 5वा 6वा प्रमुख संकल्पना, नॅशनल इंटरेस्ट, सिक्युरिटी, पॉवर, सत्तेचे संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवरवरती क्वेश्चन येणार. आता इथे प्रॉब्लेम काय सांगतो, इथे तुम्हाला क्वेश्चन ओळखता येत नाही हा बॅलन्स ऑफ पॉवरचा क्वेश्चन आहे, नाहीतर क्वेश्चन सोपे असतात. बॅलन्स ऑफ पॉवरवरती क्वेश्चन काय असं सांगतो मला, पॉवर असू द्या किंवा पॉवर. मी एक सेपरेट शक्ती म्हणून एक टॉपिक सिलेबसची PDF दिलेली बघा, तो टॉपिक चांगल्या पद्धतीने कव्हर करून जाते. त्यातले 2 क्वेश्चन तुम्हाला टॅकल होतील. 4 पेजेस आहेत काहीतरी, 4-5 पेजेस शक्ती. ठीक आहे, म्हणजेच पॉवर. याच्यामध्ये बॅलन्स ऑफ पॉवरवरती क्वेश्चन काय येतो सगळ्यात महत्त्वाचा, डज बॅलन्स ऑफ पॉवर रिलिव्हन्स टुडे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. आणि हाच फिरून फिरून येतो. तुम्हाला वाटतं का आजच्या काळात बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे सत्तेचे संतुलन याची प्रासंगिकता राहिली आहे? वेगळा प्रश्न. नुकत्याच झालेले XYZ या गोष्टीमधून असं दिसून येतं की सत्तेच्या संतुलनाचा सिद्धांताचा आता प्रासंगिकता राहिली नाही. सेम प्रश्न वेगळ्या पद्धतीने की फॉर एक्झाम्पल इस्रायल आणि अमेरिकेने वेस्ट एशिया पश्चिम आशियामध्ये असलेले जे शत्रू राष्ट्र आहेत यांना पूर्णपणे कमकुवत केल्यामुळे सत्तेच्या संतुलनाचा सिद्धांत आता इथं लागू पडत नाही. ट्रू ऑर फॉल्स? हे काहीही वेगळ्या अनुषंगाने कसंही विचारू द्या, क्वेश्चन तोच आहे, डज बॅलन्स ऑफ पॉवर रिमेन रिलिव्हंट ऑर नॉट. आणि तुमचं कन्क्लुजन पण सेम आहे, येस इट विल रिमेन रिलिव्हंट ॲज लॉंग ॲज कॉमन सेन्स रिमेन रिलिव्हंट. जोपर्यंत आपल्याकडे सामान्य म्हणजे कॉमन सेन्स आहे तोपर्यंत बॅलन्स ऑफ पॉवर राहणार आहे. तुम्हाला असं वाटतं का इंडो पॅसिफिकमध्ये बॅलन्स ऑफ पॉवर टिल्ट होत चालला आहे? क्वेश्चन फिरवले जातात पण क्वेश्चन बॅलन्स ऑफ पॉवरचा असतं. आणि ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात जास्त डिफिकल्टी हीच आहे की हा क्वेश्चन बॅलन्स ऑफ पॉवरचा हे ओळखणं अवघड आहे. ते ज्याला ओळखता आलं त्यांनी ते बॅलन्स ऑफ पॉवर सरळ सरळ लिहून यायचं. आता बॅलन्स ऑफ पॉवरवर दुसऱ्या काय गोष्टी, काही मर्यादा आहेत. फॉर एक्झाम्पल एखाद्या न्यूक्लिअर वेपन असेल तर बॅलन्स ऑफ पॉवर टिल्ट होतं डायरेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तसं जर बघायला गेलं, जर पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन नसतं आज तर विचार करा भारताने 3 वेळा पाकिस्तानचा खाकाना केला असता, म्हणजे पूर्णपणे नामनिशाण नष्ट करून टाकलं असतं पाकिस्तान. पण आज त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन असल्यामुळे सत्तेचं संतुलन टिकून आहे साऊथ एशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये. ठीक आहे. सो न्यूक्लिअर वेपन आहे. दुसरं काय आहे, लोक बँड वॅगनिंग करतात म्हणजे गटाचे भाग होतात. फॉर एक्झाम्पल एखादं जर सुपर पॉवर असेल, आता मला सांगा तुम्ही उद्या जाऊन श्रीलंका USA सोबत भांडण करायला जाणार आहे का? बॅलन्स ऑफ पॉवर करायला जाणार आहे का? नाही. जर US एवढं सुपर पॉवर आहे तर महासत्ता आहे तर ते नाही करायला जाणार, ते बँड वॅगनिंगच प्रिफर करणार आहेत. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय, आजकाल कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स, जटिल परस्पर अवलंबून. ठीक आहे, हे पण सांगायचं राहिलं, हे पण सांगतो मी 2 मिनिटं. सो जटिल परस्पर अवलंबून ज्याला कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स म्हणतो आपण, तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे विचारला जाऊ शकतो सांगतो, पॉईंट राहिला तो, पण त्याच्यावर मला वाटत नाही लगेच प्रश्न येईल, आला तरी सांगतो कशावर येईल म्हणून. सो हे जटिल परस्पर अवलंबून वाढल्यामुळे म्हणजे एकमेकांचा देशांचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल LAC क्रायसिस झाले 2020 साली, त्यावेळेस आपले 20 जवान मारले गेले गॅलवानमध्ये. त्यावेळेस जर विचार करा तुम्ही, जर भारत हा चायनावरती एवढा डिपेंडंट नसता, अवलंबत्व नसतं चायनाचं, तर भारताने नक्कीच युद्ध सुरू केलं असतं. देर इज अ हाय ग्राउंड, देर इज अ हाय, म्हणजे तुम्ही लिजिटिमेट होतं युद्ध तुमचं करणं अपेक्षित होतं. पण एवढं आपलं डिपेंडन्सी त्यांच्यावरती, मग आपल्याला त्या डिजिटल स्ट्राईक वगैरे ॲप वगैरे तसलं करावं लागलं काहीतरी. ठीक आहे. सो जटिल परस्पर अवलंबनाचं सुद्धा बॅलन्स ऑफ पॉवर डिस्टर्ब होतो. मग मी कंटेक्स्ट सांगतो. लिबरल थिअरी, उदारमतवादी सिद्धांत विचारला जाऊ शकतो, मला नाही वाटत विचारला जाईल, पण विचारला गेला तरी सांगतो. त्याच्यामध्ये 2-3 जटिल लिबरल फिलॉसॉफीज आहेत किंवा लिबरल सिद्धांत आहेत उदारमतवादी. एक म्हणजे लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम, संस्थात्मकता, विड्रो विल्सन यांनी दिला होता की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत की ज्या ॲक्च्युली आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काही भूमिका बजावतात आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हे राज्य केंद्रित राहिलेलं नाही, अशा स्वरूपाचं इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक ॲप्रोच दृष्टिकोन विड्रो विल्सन. दुसरं आहे पॉलिटिकल डेव्हलपमेंट ॲप्रोच किंवा डेमोक्रॅटिक पीस थिअरी. डेमोक्रॅटिक म्हणजे 2 जर राष्ट्रांमध्ये डेमोक्रेसी असेल तर शांतता प्रस्थापित असते, कारण ज्या राष्ट्रामध्ये खरी डेमोक्रेसी ती 2 राष्ट्र एकमेकांच्या अगेन्स्ट कधी युद्ध करत नाही. डेमोक्रॅटिक पीस थिअरी. तिसरं आहे इंटरडिपेंडन्स थिअरी आणि चौथं आहे कॉम्प्लेक्स, ते सेमच आहे. ठीक आहे. हे कॉबवेब मॉडेल आहे, हे कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स थिअरी. म्हणजे काय की सगळे राष्ट्र एकमेकांवरती एवढे डिपेंडंट आहे की ते त्यांच्यासाठी ट्रेड अचानक महत्त्वाचं आहे. आणि ते खरं आहे. बघा तुम्ही आज जगामध्ये काय चाललेलं आहे, सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन प्रोटेक्शनसाठी सगळं चाललेलं आहे, व्यापारी मार्गाच्या सुरक्षेसाठी. मग तो हर्मुज असू द्या, स्ट्रेट ऑफ INSTC कॉरिडॉर असू द्या, सीपेक असू द्या, मलक्का स्ट्रेट असू द्या, किंवा भारताने तयार केलेलं ते आत्ता नाही का कॉरिडॉर कोणता, इंडिया मिडल ईस्ट IMEC कॉरिडॉर.
ठीक आहे, तो असू द्या, किंवा सिल्क रूट असू द्या, मॅरिटाईम सिल्क रूट असू द्या, BRI बॉर्डर रोड इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असू द्या, एकतर सप्लाय चेन रेझिलियंट इनिशिएटिव्ह असू द्या, म्हणजे सप्लाय चेन सिक्युअर करण्यासाठी, पुरवठा साखळी ते सगळे मार्ग, व्यापारी मार्ग प्रोटेक्ट करण्यासाठी चालू आहे, किंवा व्यापारी करार करण्यासाठी चालू आहे. सिंपल. आज पण एवढे इराण का लढते, त्यांना असं वाटतं त्यांच्यावरती असलेले व्यापारी निर्बंध हटवले जावेत. सिंपल. त्यांना काय न्यूक्लिअरचं काय देणं घेणं नाही. भारत सगळ्यात जास्त आज व्यापारी करार करते. आता काल न्यूझीलंड सोबत केला, लास्ट एका वर्षामध्ये, 1-2 वर्षामध्ये UAE सोबत झालाय, ऑस्ट्रेलिया सोबत झालाय, मलेशिया सोबत झालाय, मॉरिशियस सोबत झालाय, UK सोबत झालाय, युरोपियन युनियन सोबत झालाय. सो तुम्हाला आणि US सोबत सुद्धा ऑलमोस्ट कन्क्लुजन फायनलला आलेले आहेत, म्हणजे मिनी ट्रेड डील तर झालेली आहे ऑब्व्हियसली. सो व्यापार आणि व्यापारी मार्ग प्रोटेक्शनसाठीच हे सगळे युद्ध वगैरे चालू आहे. त्याच्या कंटेक्समध्ये ते हे कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स आहे, त्याच्यामुळे लोक शक्य युद्धाला जात नाही असं म्हणणं आहे. सो हे एक तर विचारलं जाऊ शकतं, हे चारीपैकी एक मला चान्सेस आहे कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो बॅलन्स ऑफ पॉवर. आणि मग बाकीचे हे जे राहिलेल्या गोष्टी आहेत, नॅशनल इंटरेस्ट, तुम्ही वास्तवात जर स्टडी केला तर नॅशनल इंटरेस्ट स्टडी करता येईल. प्ररोधन, डिटरन्स, हे टॉपिक मी एकत्र शिकवलेलं आहे, आठवत असेल तर. हे डिटरन्स, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे, इथे पुढे जाऊन जागतिक समस्या दिसून येईल, आणि पुढे जाऊन इंडिया आणि न्यूक्लिअर क्वेश्चन आहे. 3 न्यूक्लिअरचे टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतो सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा प्ररोधन म्हणजे काय विचारलं जाऊ शकतो, की समोरच्याला एवढी हानी पोहोचवायची, म्हणजे हे सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, राईट, मानसशास्त्रीय असेल, की समोरच्याला एवढी हानी पोहोचवली जाऊ शकते की समोरचं आक्रमण करण्यापासून बचावेल. ठीक आहे, स्वतःच्या संरक्षणाची एक पद्धत. सो ठीक आहे, त्याचे स्कॉलर्स लक्ष ठेवा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आण्विक प्ररोधन, न्यूक्लिअर डिटरन्स, आण्विक प्ररोधन. मग त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो की न्यूक्लिअर प्रोलिफरेशन, आण्विक प्रसारण, ही कशी एक समकालीन जागतिक चिंता आहे. आणि याच्यामध्ये करंट एक्झाम्पल लिहू शकता, की फॉर एक्झाम्पल पाकिस्तानकडून हे न्यूक्लिअर वेपन्स आता सौदी अरेबियाकडे जाण्याची शक्यता आहे, कारण का या दोघांचा एक डिफेन्स ॲग्रीमेंट झाले. पाकिस्तानकडून शंका आहे की इराणला सुद्धा गेले असतील अगोदर, जेव्हा युद्ध सुरू होण्याच्या अगोदर, किंवा जेव्हा इराणने न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करायला सुरुवात केली. सो पाकिस्तान सुद्धा एक फेल्ड स्टेट आहे, अपयशी ठरलेलं राज्य. हे फेल्ड स्टेट झाल्यामुळे त्याचा परिणाम असा होऊ शकतो की पाकिस्तानकडे असलेले न्यूक्लिअर वेपन्स ही आतंकवाद्यांकडे, टेररिस्ट ऑर्गनायझेशनकडे जाण्याची फार दाट शक्यता आहे. म्हणून आपण पूर्णपणे अटॅक करून पाकिस्तानला संपवत नाही आहे, त्याला रिझन असते. नाहीतर आपण ठरवलं तर पाकिस्तानचे न्यूक्लिअर वेपन्स असू द्या, नाही तर काही असू द्या, आपण पाकिस्तान संपवू शकतो. पण द मोमेंट आपण पाकिस्तानचं सरकार, पाकिस्तानचं मिलिटरी इस्टॅब्लिशमेंट, त्यांचा कारभार, शासन संपवलं, कारण ओपन आहे ना त्यांच्याकडे असलेली हत्यारं, ती हत्यारं सगळ्यात पहिल्यांदा कोण कॅप्चर करेन? आपण तिथे जाऊन कॅप्चर करणे प्रॅक्टिकली फार डिफिकल्ट लेवल आहे. हे सोपं नाही एवढं. अमेरिकेसारख्या कंट्रीला अफगाणिस्तानमध्ये नाही जमलं, ते सोपं नाही आहे. मग तुम्हाला त्या ॲटलिस्ट वेळ लागेल, जरी जरा सोपं करून दाखवलं त्याला वेळ लागेल, तोपर्यंत तरी ती दुसरीकडे म्हणजे लष्करी तोयबा एक्सेट्रा नॉन स्टेट ॲक्टर्स आहे, त्यांच्याकडे टेररिस्ट ऑर्गनायझेशन जाऊ शकतात. हे प्रोलिफरेशनचं सगळ्यात मोठं आहे. आणि ऑब्व्हियसली आता काय आहे, युक्रेनमुळं, रशियामुळं, म्हणजे एक हे USA, इस्राईल वर्सेस इराण, इंडिया, पाकिस्तान, म्हणजे बघा इंडिया, चायना, सध्या ज्या ज्या देशांमध्ये कन्फ्लिक्ट चालू आहे त्या देशांमध्ये एक पार्टी तरी न्यूक्लिअर पार्टी आहे. म्हणजे न्यूक्लिअर राष्ट्रांचेच संघर्ष चालू आहे आज जगामध्ये. सो किती मोठा धोका आहे, समकालीन जागतिक चिंता, सगळ्यात मोठी जागतिक चिंता आहे आजच्या काळातील ती न्यूक्लिअर प्रोलिफरेशन. सो त्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. मग PYQ जो आहे तो PYQ करून जा, त्याच्यावरती तो क्वेश्चन येईल. त्याच्यावरती डिटरन्सवरती एकच चॅप्टरने एकच नोट्स दिलेली मी ती पूर्णपणे डिटरन्सवरती, प्ररोधनावरती, ते एकाच नोट्समधून. आणि तिसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे पेपर 2B मध्ये येऊ शकतो, तो म्हणजे इंडियाची फॉरेन पॉलिसी, इंडियाची न्यूक्लिअर पॉलिसी, भारताचे आण्विक धोरण. आणि ह्या भारताच्या आण्विक धोरणामध्ये सुद्धा क्वेश्चन काय येऊ शकतात, भारताच्या आण्विक धोरणाची वैशिष्ट्ये काय काय. एक, मिनिमम क्रेडिबल डिटरन्स प्ररोधन असेल. नो फर्स्ट यूज पॉलिसी, त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, आपलं भारताचं प्रथम वापर धोरण नाही आहे. ठीक आहे. सो त्या टाईपचे क्वेश्चन, मग त्याच्यावर टीका करा, त्याचे काय काय त्याचे प्रोव्हिजन्स आहेत डिटेलमध्ये घेतलेले आहेत मी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे का, आणि हा फार वेळा विचारलेला प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर प्रोलिफरेशन म्हणजे आण्विक प्रसारणावरती क्वेश्चन आला तर एक क्वेश्चन करून जायचा, NPT भारताने का साईन केली नाही, का सही केली नाही, NPTचा काय दोष आहे, त्याची मर्यादा काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय, एक्सेट्रा, NPT करून जा. आणि दुसरं म्हणजे जर इंडियन न्यूक्लिअर पॉलिसीवरती क्वेश्चन आला तर त्याचे वैशिष्ट्ये, फीचर्स काय काय आहेत. आणि दुसरा क्वेश्चन, भारताने नो फर्स्ट यूजचा वापर का केला नाही, किंवा करायला पाहिजे का, किंवा बदलायला पाहिजे का, ह्या अनुषंगाचा प्रश्न. ठीक आहे. नो फर्स्ट यूज. सो हे 2 क्वेश्चनचं करून जा. ह्या दोन्हीपैकी कोण क्वेश्चन एक येऊ शकतो, या तिन्हीपैकी एक क्वेश्चन येऊ शकतो. मग न्यूक्लिअर क्वेश्चन, न्यूक्लिअर डन. ठीक आहे. पुढे एकच PDF आहे 4-5 पेजेसची, ती एक PDF केली ना 4-5 पेजेसची, डन आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच येणार नाही. त्याच्या ॲटलिस्ट एवढे आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये तुम्ही सफिशियंटली तो ॲड्रेस करू शकता. पुढे काय बघा,
सामूहिक सुरक्षा, कलेक्टिव्ह सिक्युरिटी. जर मी UPSCला असतो ना तर ह्या वर्षी प्रिडिक्ट करू शकलो असतो, याच्यावरती क्वेश्चन येतो सामायिक सुरक्षा. सामायिक सुरक्षा म्हणलं का दोन गोष्टी अंडरस्टँड करायच्या. दोनच उदाहरण आहे सामायिक सुरक्षा. एक म्हणजे युनायटेड नेशन, सगळे एकत्र येऊन सगळे राष्ट्र एकमेकांची सामायिक सुरक्षा करतात. दुसरं उदाहरण आहे नाटो. सध्या नाटो क्रायसिसमध्ये आणि नाटो फार चर्चेमध्ये, तर नाटोवरती प्रश्न आहे ना फार अपेक्षित आहे. सो नाटोचं बेसिक थोडंसं करून जा. नाटो रिलिव्हंट आहे की नाही, प्रासंगिक आहे की नाही, नाटोमध्ये असलेल्या समस्या काय, ChatGPT टाकून बघा, 2-3 गोष्टी येतील, किंवा जेमिनीला टाकून बघा, करंट अफेअर बेस्ड येऊन जाईल. ठीक आहे, किंवा गुगलला टाका सिंपल नाटोवरती, एक आर्टिकल वाचून चला, एक पेज वाचून जा, मोर दॅन डन आहे. ही संकल्पना माहिती पाहिजे. म्हणजे काय, सगळे राष्ट्र एकत्र येऊन सगळ्या राष्ट्रांची सुरक्षा करणे, याला सामूहिक सुरक्षा म्हणतात. त्यातलं कोणतंही एक राष्ट्र सगळ्या राष्ट्रांच्या विरुद्ध गेलं तर सगळे राष्ट्र एकत्र येऊन त्या राष्ट्राच्या विरुद्ध राहतील, म्हणजे सगळ्यांचा शत्रू सामायिक असेल, म्हणून याला सामायिक सुरक्षा म्हणलेलं आहे. ठीक आहे, हे सुद्धा एक प्ररोधनाचा प्रकार आहे. पुढे, बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था, न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर. मी स्टॅटिक नोट्स दिलेल्या आहेत काही, आणि आत्ता रिसेंटली एक PDF टाकलेली आहे फेब्रुवारी 2026 की इराण इस्रायल आणि हे USA वॉरमुळं कशा प्रकारे नाही, हे नवीन राजकीय सुरक्षा आहे, न्यू ऑर्डर आहे, बदलती चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर आहे. ठीक आहे, याच्यावरती एक नोट टाकलेले मी, 7-8 पेजेस, 18 पेजेस आहे टोटल. त्याच्यामध्ये इराण क्रायसिस, अमेरिका, ट्रेड डील एक्सेट्रा सगळं करंट अफेअर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते एक वाचून जा, कारण का न्यू वर्ल्ड ऑर्डर, नवीन जागतिक व्यवस्थेवरती एक प्रश्न येतो. आणखीन एका ठिकाणी तो टॉपिक आहे, तुम्हाला मी सांगेल आणखीन डीपमध्ये. त्या अनुषंगाने एक प्रश्न येतो, तो एक प्रश्न तिथून टॅकल होऊन जाईल. इथे नंतर आहे आर्म्स रेस. हा पॉईंट कशात आहे बघा. आता आर्म्स रेस, शस्त्रास्त्र स्पर्धा आली का तुमच्या अगोदर लक्षात आलं पाहिजे. शस्त्रास्त्र स्पर्धा कधी येते, जेव्हा दोन देशांमध्ये आपापसामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर नाही आहे. ठीक आहे, तेव्हा शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होते, बॅलन्स करण्यासाठी, संतुलन करण्यासाठी. बॅलन्स ऑफ पॉवर नाही आहे याचा अर्थ ही गेम कशाची, बॅलन्स ऑफ पॉवर आलं म्हणजे काय आलं, वास्तववाद. म्हणजेच काय, वास्तववाद काय सांगतो की दुसरा शत्रू आहे, म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या स्वतःची स्वयं मदत करणे, म्हणजे काय, आर्म्स रेस. मग आता आर्म्स रेस कुठं चालू आहे, साऊथ एशियामध्ये आर्म्स रेस चालू आहे. इंडिया, चायना, पाकिस्ताननी सॅटेलाइट लॉन्च केलेत, इंडियाने नवीन ड्रोन्स केलेत, चायनाचं एक नवीन ड्रोन वेपन आले. ठीक आहे, इंडियाचं एक नवीन ड्रोन वेपन्स आले. सो आर्म्स रेस चालू आहे. ठीक आहे, मोठ्या प्रमाणात. आता पुढे काय बघा, हे आण्विक धोका ऑलरेडी कव्हर केलं मी. शीतयुद्ध, याच्यावरती स्टॅटिक प्रश्न आहे आणि तो विचारला जाऊ शकतो. मला असं वाटतं जर पेपर काढणाऱ्यांनी जर ठरवलं कन्सेप्च्युअल पेपर काढायचा तो कोल्ड वॉरवरती प्रश्न आहे ना, शीतयुद्धावरती प्रश्न आहे ना, फार एक्सपेक्टेड आहे. बट त्यांनी ठरवलं डीपमध्ये नाही जायचं आहे तुम्हाला, तर मग जनरल क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, कोल्ड वॉरवरती क्वेश्चन काय काय येऊन सांगतो. पहिली गोष्ट, कोल्ड वॉरवरती टीका टिप्पणी करा, म्हणजे जनरल क्वेश्चन, तुम्हाला जे माहिती ते लिहा. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन येऊ शकतो, कोल्ड वॉर एंड का झालं, व्हाय देर इज अ एंड, म्हणजेच रशियाचं डिसइंटिग्रेशन, विघटन का झालं, रशिया म्हणण्यापेक्षा USSRचं, सोव्हिएत युनियनचं विघटन का झालं ते. कोल्ड वॉरचे परिणाम काय झाले, तिसरा प्रश्न परिणाम. आणि चौथा प्रश्न, कोल्ड वॉर 2.0 चालू आहे की नाही असं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ते कोणासोबत USA आणि चायना यांच्यामध्ये, ते तुम्हाला काय वाटतं, त्याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे, एवढाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे 3 प्रश्न कोल्ड वॉरवरती तयार होतात. आणि याच्या पलीकडे जरी क्वेश्चन तयार झाला तरी उत्तर याच्यामधलीचे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो कोल्ड वॉरच्या बद्दल जनरलिस्टिक माहिती, ते कोल्ड वॉर एंड का झालं, म्हणजेच रशियाचं विघटन का झालं, त्याचे परिणाम काय झाले, आणि आत्ता कोल्ड वॉर 2.0 चालू आहे का, तुम्हाला काय वाटतं. ठीक आहे, सो कोल्ड वॉरचे फीचर्स वगैरे ते सगळे करून जा. म्हणजे विचारधारांची लढाई होती ही, एक प्रकारे USA आणि USSR यांच्यामध्ये गट राजकारण चालू होतं, एक प्रकारे सत्ता संतुलनाचं राजकारण चालू होतं, वर्चस्वाचं राजकारण चालू होतं, हिजेमनी क्रिएट करण्यासाठी, सुपर पॉवर स्टेटस मिळवण्यासाठी, न्यूक्लिअरचं राजकारण चालू होतं, न्यूक्लिअर स्पर्धा चालू होती, आर्म्स स्पर्धा, किती सारे पॉईंट्स आहेत त्याचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी. ठीक आहे, पुढे काय बघा, महासत्तांचा उदय, राईज ऑफ सुपर पॉवर. मग याच्यामध्ये एकच क्वेश्चन येतो सध्या तरी, एक, तुम्हाला वाटतं का USAचं वर्चस्व अजूनही टिकून आहे, हो तर का, नाही तर का. त्याचाच दुसरा प्रश्न असा विचारला जातो, अमेरिकेच्या वर्चस्व आता शिल्लक आहे का, किंवा त्याला आव्हान दिले जात आहे का, कशा स्वरूपाचे आव्हान दिले जात आहे. प्रश्नाचं स्वरूप चेंज आहे पण तेच आहे, डिक्लाइनिंग US हेजेमनी. मी एवढे छोट्या पेजवरती नोट्स आणल्या होत्या, त्या जर तुम्ही नोट्स व्यवस्थित केलेल्या असेल तर ठीक आहे, नाही तर मी त्याचे पुन्हा एकदा स्क्रीनशॉट काढून पाठवून देतो तुम्हाला. तेवढ्याच प्रकारच्या नोट्स होत्या, एवढ्या छोट्या नोट्स होत्या, त्या छोट्या पेजवरती आणलेला. ते एकच चॅप्टर घेतला आहे मी, डिक्लाइनिंग US हेजेमनी, प्लस या 18 पेजच्या PDF मध्ये पण एक टॉपिक त्याच्यावर कव्हर केलेला आहे.
की अमेरिकेचं वर्चस्व कमी होत चाललंय का? सिम्पल क्वेश्चन आहे आणि याच्यावर प्रश्न येणार आहे. प्रश्न डायरेक्ट असा नाही येतो, प्रश्न फिरून फिरून येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय वाटतं, व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड वेस्ट एशिया क्रायसिस? वेस्ट एशिया क्रायसिस का होऊ राहिले? ॲनालिसिस सांगतो, 1 मिनिटात पुढच्या टॉपिककडे जातो. अमेरिकेने मुद्दाम होऊन चायनाच्या आजूबाजूला संघर्षात्मक परिस्थिती निर्माण केलेली आहे. चायनाच्या आजूबाजूला गोंधळाची परिस्थिती निर्माण केलेली. चायना ज्या राष्ट्रांवरती डिपेंडंट आहे त्या राष्ट्रांना कमकुवत करण्याची परिस्थिती निर्माण केलेली. उदाहरणार्थ नॉर्थ कोरियासोबत भांडणं असू द्या, तैवानचा इश्यू असू द्या, युक्रेन रशियाचा इश्यू, कारण रशियाला कमकुवत ठेवायचं, कारण रशिया चायना एकत्र येऊन स्ट्रॉंग बाजू तयार होती. मग एक मित्र नेहमी कमकुवत नेहमी बिझी ठेवायचा युक्रेनमध्ये, ते युद्ध कधीच न संपणार आहे. अफगाणिस्तानमधून अचानक बाहेर निघून अफगाणिस्तानमध्ये पोकळी निर्माण केली, सीपेक सारखे कॉरिडॉर वगैरे, सेंट्रल एशिया, पाकिस्तान पूर्ण वातावरण डिस्टर्ब करून टाकलं. वेस्ट एशियामध्ये तर खेळच करून टाकला, पूर्ण सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन बंद आहे. तुम्ही सांगा, ब्लॉकेड केलेलं आहे आता सध्या, नेव्हल ब्लॉकेड केलेलं आहे. ते ब्लॉकेड कोणासाठी आहे? चायनासाठी, की चायनीज शिप्स नाही गेल्या पाहिजे बाहेर. का? तर चायनीज इकॉनॉमी क्रिपल्ड आउट झाली पाहिजे. तुम्हाला दिसतंय फक्त इराणसोबत वाद चालू आहे. मला दिसतंय ॲज अ आयर ॲनालिस्ट, मला दिसतंय की इराणच्या पलीकडे मागं जो आपल्याला चायना तो टार्गेट आहे. सो हे ॲनालिसिस करणं हे कशासाठी चालू आहे? मग आपलं वर्चस्व टिकून ठेवायचं नादी लागलेलं. ठीक आहे. सो आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी या गोष्टी चालू आहे. बट ॲट द सेम टाईम आपलं वर्चस्व म्हणजे अमेरिकेच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे का? हो. तर चायनाची सत्ता वाढत चालली त्याच्यामुळं. मग आर्थिक सत्ता, राजकीय सत्ता, डिप्लोमॅटिक मुत्सद्देगिरीमध्ये वाढलेली सत्ता, मनुष्यबळाच्यावरती आधारित वाढलेली सत्ता आणि त्याचबरोबर आणखीन म्हणजे राजकीय सत्ता, ह्या 5 गोष्टींच्या आणि थ्रू टेक्नॉलॉजीसुद्धा. ठीक आहे. सो ते 4-5 डोमेनमध्ये मी डिवाइड केलेले आहे. ऑलरेडी ते नोट्स काढलेले आहेत, तुम्हाला ते सांगतो. त्याच्यावरती एक क्वेश्चन येणार आहे आणि तो येणारच आहे. ह्या टॉपिकवरती एक क्वेश्चन येतोच. ठीक आहे. पुढे काय बघा, नॅम, अलिप्तता चळवळ, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. याच्यावरती 3 ते 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सिलेबसचा पॉईंट एकत्र कव्हर करतो. नॅमवरती काय क्वेश्चन येतो बघा. नॅम 1, नॅमची प्रासंगिकता काय? ठीक आहे, हा प्रश्न येऊ शकतो. दुसरं, नॅमची उद्दिष्टे काय आहेत? आता इथे विचारलं जातं, तुम्हाला असं वाटतं का ही उद्दिष्टे बदलण्याची गरज आहे? आता याचं उत्तर तुम्ही म्हणसाल सर हे कुठं तुम्ही कव्हर केलं? याचं उत्तर हेच आहे, बदलण्याची गरज आहे. होय, कारण का प्रासंगिकता राहिलेली नाही. बदलण्याची गरज नाही, कारण का प्रासंगिकता आजही आहे. सो जे तुम्ही उत्तर लिहाल ते उत्तर हेच आहे, तरी प्रश्नाचं स्वरूप बदललं तरी. बट उद्दिष्टे विचारली जाऊ शकतात, प्रासंगिकता विचारली जाऊ शकते, भारताचं काय योगदान आहे हे विचारलं जाऊ शकते, इंडियाज कॉन्ट्रीब्युशन नॅममध्ये, आणि काय बदल अजून किंवा सुधारणा करणं गरजेचं आहे, हे 4च प्रश्न नॅमवरती विचारले जाऊ शकतात. मी सांगतो तुम्हाला तयार करायचे पहिले 3. त्यात पण जर अजून डीपमध्ये जायचं ठरलं तर इंडियाज कॉन्ट्रीब्युशन आणि प्रासंगिकता, रिलिव्हन्स, हे 2 प्रिपेअर करा. नॅम डन आहे. याच्या पलीकडे नॅमवरती क्वेश्चन विचारला जाणार नाही. स्कॉलर्स लक्षात ठेवा, हे नॅमच्या स्कॉलरमध्ये एस जयशंकर आलेच पाहिजे, कारण ते भारताची फॉरेन पॉलिसी डिफाईन करते त्याच्यावरून नॅमबद्दलची. आणि त्यांच्या शशी थरूर हे एक ओपिनियन आलं पाहिजे, शशी थरूरचं ओपिनियन आलं पाहिजे. ठीक आहे. UNSC, युनायटेड नेशन सिक्युरिटी सुरक्षा परिषद आणि नॅम या दोन्ही बाबतीत शशी थरूरचे ओपिनियन फार महत्त्वाचे आहेत, ते आलेच पाहिजे. ठीक आहे. सी राजामोहन यांचं वगैरे पण आहे, जॅम्ड व्हेकल की नो मोर रिलिव्हंट, नॉर द टाईम ऑफ कोल्ड वॉर, नॉट नाव, एटसेट्रा, अशा पद्धतीने. ठीक आहे. सो नॅम 2-3 ठिकाणी कवर आहे, तोच टॉपिक आहे. आता इथं काय बघा, ह्या टॉपिकमध्ये काय आहे, अलिप्त ध्येय काय आहे, त्यांनी काय प्राप्ती केली, अचिव्हमेंट्स त्यांनी आत्तापर्यंत मिळवलं काय, त्याचं फायदे काय झाले, म्हणजेच प्रासंगिकता आहे ना. काहीतरी अचिव्हमेंट आहे म्हणजेच प्रासंगिकता, म्हणून तर प्रासंगिकता आहे. फॉर एक्झाम्पल, प्रासंगिकतामध्ये आपण काय लिहिणार, त्याचे जे मूळ टार्गेट होते काय होते, वसाहतवाद विरोध किंवा साम्राज्यवाद विरोध, वंशवादाला विरोध, हेच त्याचे अचिव्हमेंट्स आहेत ना नॅमचे, की एकत्र येऊन त्यांनी वंशवाद वसाहतवादाला विरोध केला, त्याच्यामुळे अनेक राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं, साऊथ आफ्रिकासारख्या ठिकाणी रेसिझम संपलं, नेल्सन मंडेला जिंकून आले. सो अशा पद्धतीने जी प्राप्ती त्यांची अचिव्हमेंट्स आहेत तेच तुम्हाला प्रासंगिकतामध्ये लिहिता येईल. फक्त ध्येय काय असते लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे काय बघा, कोलॅप्स ऑफ USSR, ऑलरेडी सांगितलं USSRचं पतन का झालं, त्याचे मागचे कारणं काय आणि त्याचे परिणाम काय. युनिपोलॅरिटी आणि अमेरिकन वर्चस्व याच्याबद्दल डिस्कस केलं. समकालीन जगात अलिप्ततेचे औपचारिक, अलिप्ततेचे म्हणजे काय, आजच्या जगामध्ये नॅमची प्रासंगिकता काय, तोच प्रश्न आहे सेम. ठीक आहे. सो सेम. पुढे आर्थिक प्रणाली. आता याच्यावरती 4-5 टॉपिक म्हणून एक टॉपिक येणार आहे, म्हणून मी हा क्वेश्चन आहे ना नेहमी प्रिपरेशनमध्ये लास्टला सोडतो, कारण तसं आहे GS3वर डिपेंडंट आहे. एक दुसरी गोष्ट, याच्यावर आला तर प्रश्न येतो आणि तो प्रश्न एनी हाऊ तसा सोडवण्यासारखा असतो. 2, डायरेक्ट करंट अफेअरवरती क्वेश्चन येत नाही, स्टॅटिक पार्टवरतीच क्वेश्चन येतो, जरी करंट अफेअर रिलेटेड असलं तरी. याच्यामध्ये काय काय 2-3 गोष्टी आहेत. एक, ब्रिटन वूड ते जागतिक व्यापार संघटना म्हणजे काय,
3 संघटना येतात याच्यामध्ये, वर्ल्ड बँक, IMF आणि WTO. ह्या तिन्हीपैकी कोणत्याही एकावरती प्रश्न येणार. ठीक आहे. चर्चेमध्ये काय सांगतो WTO चर्चेत आहे. मग काय करा, WTO मध्ये चाललेले रिसेंट इश्यूज, नजीकच्या समस्या याच्यावरती काम करा. खास करून कशावरती बघा, S&DT वरती समस्या चालू आहे, स्पेशल अँड डिफरन्शियल ट्रीटमेंट. ठीक आहे. दुसरं फिशरीवरती, फिशरी सबसिडी म्हणजे मत्स्यपालनासाठी, मत्स्योद्योगासाठी दिले जाणारे अनुदान, त्याच्यावरती डिस्कशन चालू आहे. त्याच्यानंतर फूड सबसिडी, ठीक आहे, म्हणजेच MSP, म्हणजेच पीस क्लॉज, शांतता तरतुदी. सो याच्यावरती डिस्कशन चालू आहे. 3 प्रमुख समस्या आहेत. पुढे काय, दोहा डेव्हलपमेंट अजेंडा, याच्यावरती डिस्कशन चालू आहे. आणि चौथं म्हणजे टॅरिफ, युनिलॅटरल टॅरिफ्स, हे जे कर लादले जातात या ट्रम्पकडून, हे एकतर्फी आहेत, याच्याबद्दल समस्या आहे. हे 4-5 टॉपिक आहे समस्येला WTOच्या. क्वेश्चन काय येईल, एकतर सध्या WTO मध्ये काय चाललेल्या समस्या आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं का WTO आता प्रासंगिक राहिली नाही, WTOची प्रासंगिकता. मग जर फायदा होत असेल तर ती लिहायचं आहे होय, म्हणजे भारतासारख्या कंट्रीला, चायनासारख्या कंट्रीला गेले 20 वर्ष फायदा झाला WTO मधून, ग्लोबलायझेशनमधून. पण नाही, कारण का आत्ता त्याचा उपयोग राहिला नाही, कारण ह्या खूप साऱ्या समस्या आहे. आणि याच्यात एक्स्ट्रा एक ॲड करा, रिड्रेसल मेकॅनिझम, म्हणजे काय, तक्रार निवारणी जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे निकामी ठरलेली आहे. आता डन. प्रासंगिकता नाही, समस्या आहे. प्रासंगिकता आहेत कारण ग्लोबलायझेशन आहे, फायदे त्याचे, ट्रेड वाढतोय, एटसेट्रा एटसेट्रा, विकास होतोय, इंटरलिंकिंग वाढतंय, कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स डेव्हलप होत चालला आहे, एटसेट्रा, करार झाले आहेत भरपूर सारे, हे त्याची प्रासंगिकता. हा एक क्वेश्चन येईल. सो WTO प्रासंगिक आहे की नाही, WTOच्या समस्या काय, आणि भारताचं योगदान काय. भारताचं योगदान हे लास्ट क्वेश्चन आहे. जर एखाद्याला लई डीपमध्ये जाऊन विचारायचं असेल तर विचारलं जाईल, नाही तर नाही. क्वेश्चन हे दोन्हीपैकी येणार WTO वरती. त्यात पण वर्ल्ड बँक आणि IMF आणि WTO मध्ये पण तिन्हीपैकी WTO वरतीच प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. पुढे काय बघा, परस्पर आर्थिक सहायता परिषद, त्यावेळेसचा कंटेक्स होता नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची 3ऱ्या जगाची मागणी, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था, NIO. एकच टॉपिक आहे, न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर. ह्या टॉपिकवर डिटेल नोट्स दिलेले आहेत मी, तो टॉपिक करा बस, की नवीन आंतरराष्ट्रीय, म्हणजे याची हिस्ट्री माहीत पाहिजे फक्त बस. तुम्ही NIO दिसलं ना, NIO बद्दल जेवढं माहिती असेल तेवढं सगळं लिहून या, तुमचं उत्तर बरोबरच येते. कारण का, त्याच्यावरती क्वेश्चन अशा पद्धतीने येतो की तुम्हाला काय वाटतं, 3ऱ्या जगाची मागणी योग्य आहे का, हो तेच उत्तर आहे. तुम्हाला काय वाटतं आता गरज आहे का, हो तेच उत्तर आहे. तुम्हाला काय वाटतं त्याचा इतिहास काय आहे, त्याचा मागचा ॲनालिसिस करा, हो तेच उत्तर आहे. एकच उत्तर द्यायचं सगळ्यात. ठीक आहे. आता मी जे सांगतो ना आता ह्या टॉपिकबद्दल, हे टॉपिकच्या बद्दल ज्यावेळेस मी फाउंडेशन बॅच सुरू करेन, क्रॅश कोर्स बॅच सुरू करेन, त्यावेळेस मी हे टूल नाही वापरणार, एकच उत्तर आहे. त्यावेळेस मी तुम्हाला ट्राय करणार की चांगल्या पद्धतीने ते क्वेश्चन कसा आहे तो ॲड्रेस करण्याचा प्रयत्न. आत्ता आपण काय करणार आहे, हे टार्गेट आहे की आपलं रिव्हिजन कशी कंप्लीट करून हे 5 दिवसामध्ये मॅक्सिमम आउटपुट कसं प्रोड्यूस करता येईल. सो प्रत्येक वेळेस त्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. हे लेक्चर प्रिपरेशन सुरू करायच्या आधी नाही बघायचं, हे लेक्चर प्रिपरेशन झाल्यानंतर परीक्षेला कसं जायचंय त्यावेळेस बघायचं ते. ठीक आहे. पुढे काय बघा, संयुक्त राष्ट्र सुद्धा 2 ठिकाणी आहे, ते पण एकत्रच करायचं आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स काय काय येऊ शकतात. एक, संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन. एक तर युनायटेड नेशनचे कोणते कोणते ऑर्गन्स आहेत, अंग, त्याच्यामध्ये कोणते कोणते रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे. मग त्या रिफॉर्म्समध्ये पण मी सांगितले, संरचनात्मक रिफॉर्म्स किंवा संस्थात्मक रिफॉर्म्स आहेत, काही इन्स्टिट्यूशनल, काही प्रक्रियात्मक आहेत, काही कार्यात्मक आहेत. तिन्ही स्वरूपाचे रिफॉर्म्स. त्यातले त्यात खास करून UNSC म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये काय काय रिफॉर्म करायची गरज आहे, तो क्वेश्चन विचारला होता. पुढे काय, पुन्हा एकदा क्वेश्चन आहे, UN ची प्रासंगिकता. आज तुम्हाला काय वाटतं, UN गरजेचं आहे का. आणि UN हे काय, एक मल्टीलॅटरल, बहुपक्षीय संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मग बहुपक्षीय संस्थेचे आत्ता रिलिव्हन्स आहे की नाही हा क्वेश्चन पण, आणि UN चा क्वेश्चन पण सेम आहे. ठीक आहे. युनिलॅटरलिझम, रिफॉर्म्स, UNSC, हां, प्रासंगिकता काय, याचे एम्स काय आहेत आणि अचिव्हमेंट्स काय. जे एम्स आहे त्याचे उद्दिष्ट आहेत, त्याच्याच अनुषंगाने अचिव्हमेंट्स लिहायचे आहेत, त्याचे प्राप्ती. उद्दिष्ट काय आहे, 3 क्षेत्रामध्ये. 1, ह्युमन राईट्स प्रोटेक्शन करणं. 2, सिक्युरिटी ऑफ नेशन्स म्हणजे किंवा ग्लोबल पीस मेंटेन ठेवणं. आणि 3रं म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट, मानवी विकास करणं. हे मानवी विकास करण्यासाठी इकोसोक वगैरे त्यांच्या भरपूर साऱ्या संस्था आहेत, WHO, UNESCO, ठीक आहे, एटसेट्रा. सिक्युरिटी आणि पीससाठी युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स आहे आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलला रोल दिलेला आहे. ह्युमन राईट्स प्रोटेक्शनसाठी युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिल आहे किंवा कमिशन ऑन ह्युमन राईट्स म्हटलं जातं, UNHCR. हे 3 गोष्टी, याच्यामध्ये त्यांनी कसं काम केलं आहे, हे 3च अँगल आहे. त्यांचे अचिव्हमेंट याच्यामध्ये काय आहे, आणि याच्यामध्ये ते फेल झाले असते त्याची प्रासंगिकता राहिलेली नाही.
आणि प्रासंगिकता राहिली नाही तर आता प्रत्येक युद्धाचं कारण द्या ना. युक्रेन रशिया युद्ध थांबू शकले नाही, कोणत्याच युद्धात मिडिएशनला पण नाही ते, मध्यस्थ म्हणून पण नाही. असं झालंय का युक्रेन रशियाच्या मध्यस्थीमध्ये UN उतरले मध्यस्थी करायला बघते? नाही. इराण आणि याच्यामध्ये तर पाकिस्तान मध्यस्थी, UN नाही. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यादा रिलिव्हंट आहे UN पेक्षा. ही सिच्युएशन आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ती प्रासंगिकतावरती क्वेश्चन येईल, UNचं ऑर्गन्सवरती क्वेश्चन येईल, त्याच्यावरती करण्यात आलेले रिफॉर्म्सवरती क्वेश्चन येईल, आणि ते एम्स अँड अचिव्हमेंटवरती क्वेश्चन आले तर तेच. हेच पुढं क्वेश्चन येऊ शकतात. फेल्युअर, त्यांचं अपयश काय, तर अपयश पण ह्याच 3 अँगलनी लिहायचं आहे बस, कारण हे 3 अँगल त्यांना चार्टरमध्ये त्यांच्या सनदमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. पुढे प्रादेशिकीकरण. एक तर प्रादेशिकीकरण म्हणजे काय, याचे रिजनलायझेशनची व्याख्या करून ठेवा. रिजनलायझेशन. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोण कोण आहे? युरोपियन युनियनवर. येस, युरोपियन युनियनवरती क्वेश्चन येतोच. आणि युरोपियन युनियनच्या चॅप्टरमध्ये मी 2 ते 3 पेजेसमध्ये शॉर्ट नोट्समध्ये युरोपियन युनियन कव्हर करून दिलेलं आहे. तेवढं करा, त्याच्या बाहेर युरोपियन युनियनची गरज नाही. पण युरोपियन युनियनवरती क्वेश्चन येणार, आणि खास करून सध्याचा रिसेंटली झालेला जो ट्रेड पॅक्ट आहे त्याला मदर ऑफ ऑल ट्रेड डील असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. माता म्हटलेलं आहे सगळ्यात व्यापारी करारामध्ये. ते का म्हटलेलं आहे, त्याची म्हणजे युरोपियन युनियनचं काय महत्त्व आहे आपल्याकडं, युरोपियन युनियनचा कार्यात्मक सिद्धांत, युरोपियन युनियनची उत्क्रांती कशी झाली, युरोपियन युनियन सध्या काय प्रकारे एक जगामध्ये इरिलिव्हंट राहिले का, फक्त व्यापाराशी संदर्भात राहिले का, ते धोरणात्मक राहिलेलं नाही का, भारत युरोपियन युनियनचे संबंध कसे, कसाही क्वेश्चन फिरून येऊ द्या, कंटेंट तेच, ते स्कॉलर तेच आहेत, ते स्टेटमेंट तेच आहेत. ठीक आहे. सो ते माहिती पाहिजे युरोपियन युनियन. पुढे काय बघा, हे आपेक विचारलं जाणार नाही कारण ही बॉडी इरिलिव्हंट आहे, सॉरी. त्याच्यानंतर काय आहे, AARC म्हणजे सार्क, त्यांनी ते केलं सुद्धा नाही, साऊथ एशियन. ठीक आहे. सार्क, मी सार्क थोड्या वेळात कव्हर करतो कारण ते वेस्ट साऊथ एशियाचं सेपरेट आहे. पुढे काय बघा, नाफ्ता. हे नाफ्ता पण आता राहिलेला नाही, तो काय आता USA मेक्सिको कॅनडा डील आहे. आलं तर येईल, तुम्ही वाचून ठेवा, नाहीतर नाही येणार. बट मला असं वाटतं युरोपियन युनियनवरती याच्यावरती क्वेश्चन येईल, किंवा फार तर फार क्वेश्चन येईल त्याच्यावरती सार्कवरती येईल. इथं आसियानवरती, यस आसियान. म्हणजे 3 टॉपिक करायचे तुम्हाला, एक युरोपियन युनियन, आसियान आणि सार्क. ठीक आहे. सार्क तर साऊथ एशिया, सार्कमध्ये ऑलरेडी सांगितलं. सार्कमध्ये काय आहे, इट इज अ लेस इंटिग्रेटेड, सगळ्यात कमी एकमेकांवरती अवलंबून असलेला, एकात्मिक असलेला प्रदेश आहे, सर्वात कमी. दुसरं, सार्क फेल्युअर आहे का, फेल होते, त्याची कारणं काय, त्याचे परिणाम काय, आणि तुम्हाला वाटतं का सार्क सक्सेसफुल व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, काय सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि लास्ट क्वेश्चन, सार्क व्हर्सेस बिमस्टेक. याच्यापैकी काही सार्कवरती क्वेश्चन काय येणार नाही. ठीक आहे. पुढे बा, समकालीन जागतिक चिंताविषय. एक, डेमोक्रेसी, ह्युमन राईट्स, एन्व्हायरमेंट, जेंडर जस्टिस. ठीक आहे. टेररिझम, न्यूक्लिअर. न्यूक्लिअर तुम्ही ऑलरेडी कव्हर केलं आहे, ती समकालीन जागतिक चिंता आहे. आता ह्या 4 पैकी काय येईल भाऊ, कोणीच सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही. जर त्यांनी पेपर 1 मध्ये ह्युमन राईट्स चळवळ विचारली, नागरी चळवळी विचारल्या, ठीक आहे, हक्कांच्या चळवळी विचारल्या शेवटच्या टॉपिकमध्ये, तर कदाचित ती इथं ह्युमन राईट्स परत नाही विचारणार. पण तुम्हाला डेमोक्रेसी, ह्युमन राईट्स, एन्व्हायरमेंट, जेंडर जस्टिस आणि टेररिझम सगळं करावं लागेल. त्याला विलाज नाही, आणि त्याला कोणीच सांगू शकत नाही, कारण का पहिली मेन्स. फार तर फार इथपर्यंत मी हे सांगू शकतो की न्यूजमध्ये काय आहे, न्यूजमध्ये सगळ्यात जास्त एन्व्हायरमेंट आहे, जेंडर जस्टिस आहे, टेररिझम आहे. ऑब्व्हियसली न्यूक्लिअर ऑलरेडी कव्हर केलेलं आहे म्हणून. ठीक आहे. सो जर सिक्वेन्स लावायचं ठरवलं तर काय सिक्वेन्सनी येऊ शकतं, तर न्यूक्लिअरवरती येईल क्वेश्चन 2, त्याच्यानंतर टेररिझमवरती येईल क्वेश्चन, जागतिक चिंता कशी वाढत चाललेली आहे टेररिझम, त्याच्यानंतर येऊ शकतं एन्व्हायरमेंटवरती, आणि त्याच्यानंतर येऊ शकतं जेंडर जस्टिसवरती. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जेंडर जस्टिस थोडंसं मागं पडलेलं आहे WTOच्या मीटिंगनंतर. ठीक आहे. सो ह्या क्रमाने येऊ शकतं, अदरवाईज तुम्हाला सगळे करावं लागणार आहे. इथे प्रिडिक्शन देऊन चालणार नाही, जिथे आहे तिथं आहे, तिथं नाही तिथं नाही. ठीक आहे. सो हे झाला स्टॅटिक पार्ट, थोडासा थेरॉटिकल पार्ट. आता थोडा करंट अफेअरकडे या. करंट अफेअर इंडियन फॉरेन पॉलिसीसाठी एक डॉक्युमेंट रिलीज केले आहे मी, स्मार्ट नोट्स 1 म्हणून. ठीक आहे. मी ऑलरेडी टेलिग्रामवरती डॉक्युमेंट टाकून दिलेले आहे. त्याच्यामध्ये सगळे टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे स्कॉलरच्या माध्यमातून, स्कॉलर्स दिलेले आहेत मी त्याच्यामध्ये. क्वेश्चन्स काय काय येईल बघा. सगळ्यात पहिल्यांदा इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये भारताचे उद्दिष्टे काय, एम्स, ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात, उद्दिष्टे. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी. ठीक आहे. पहिला क्वेश्चन, व्हॉट आर द चॅलेंजेस, त्याला आव्हाने काय काय ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी, हा क्वेश्चन येतो. हे 2 पैकी एक क्वेश्चन येणार. ठीक आहे. नंतर इंडियन फॉरेन पॉलिसीची उत्क्रांती कशी, भारताची उत्क्रांती कधीपासून,
1948 भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातील भारतीय परराष्ट्र धोरणाचा आढावा घ्या, अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, जो की UPSCचा 2025चा PYQ आहे आणि जो 2023 पासून चर्चेत आहे, 21 पासून चर्चेत आहे, कारण 21ला मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल जयशंकर यांनी एक स्पीच दिलं होतं उत्क्रांतीचं, तेव्हापासून तो चर्चेत आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ऑब्जेक्टिव्ह झाले, चॅलेंजेस झाले. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे डिटर्मिनंट्स, त्याचे निर्धारक. हे निर्धारक चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहेत मी. एक, जॉग्राफी असेल तर मॅप काढा, हिस्ट्री असेल तर रिपब्लिक्स पासून कोट करायला सुरुवात करायची, रिपब्लिक्स. आणि याच्यामध्ये रिलिजन येतं, याच्यामध्ये कल्चर येतं, याच्यामध्ये युद्ध येतात, याच्यामध्ये किंगडम्स येतात, याच्यामध्ये सिव्हिलायझेशन येते, हरप्पा संस्कृतीपासून सगळं हिस्ट्री. ठीक आहे, अगदी मॉडर्न हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीसुद्धा याच्यात येईल. त्याच्यानंतर पॉलिटिक्स, डेमोक्रेसी वगैरे येईल, ते डेमोक्रेसीमध्येच येईल. ठीक आहे, आणखीन येतं ते म्हणजे निर्धारक कोणते आहेत तर जॉग्राफी, इकॉनॉमी, येस, कल्चर, हिस्ट्रीमध्येच कल्चर येतं. अजून काय, हां काय म्हटलं अजून, हां तेच कल्चर, इकॉनॉमिक येतं. त्याच्यानंतर रोल ऑफ लिडरशिप ही निर्धारक आहे. PM मोदी लिडरशिपला कसा काय फरक आहे, राजीव गांधींचा काय फोकस होता, मनमोहन सिंगचा काय फोकस होता. ठीक आहे, लिडरशिपचं काय भूमिका आहे, आणि ऑब्व्हियसली याची काय भूमिका आहे, इंदिरा गांधी. ठीक आहे, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, नेहरू, हे या पद्धतीने. आणि मोदीजींची काय भूमिका आहे, कशी लिडरशिप चेंज होते ते. ठीक आहे, सो हे झाले निर्धारक. 4-5 निर्धारक आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येतात. आणि त्याच्यावरती स्कॉलर्सच्या माध्यमातून मी दिलेली ती PDF ती वाचा. तेवढे इंडियन फॉरेन पॉलिसीच्या क्वेश्चनमध्ये आलेले सगळे स्कॉलर त्यातले टिपून या तुम्ही, मार्क्स पडतील, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर एक क्वेश्चन येईल की भारताची जी फॉरेन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू आणि चेंज हे कॉन्स्टंट आहे, ते एक्सप्लेन करा. की त्याच्यामध्ये सातत्य पण आहे, बदल पण आहे. काय सातत्य, पण मग जर तुम्ही हा क्वेश्चन तयार केला ना, भारतीय परराष्ट्र धोरणाची उत्क्रांती, तुम्हाला सगळे क्वेश्चन टॅकल करता येतं. उत्क्रांती केली म्हणजे कळण तुम्हाला काही गोष्टीमध्ये काय सातत्य. फॉर एक्झाम्पल स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, धोरणात्मक स्वायत्ता, त्यावेळेस पण नॉन अलाइनमेंट होतं, आजही नॉन अलाइनमेंट टाईपच स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, सातत्य. काही गोष्टीमध्ये बदल आहेत, अगोदर थोडा आदर्शवादी दृष्टिकोन होता, आता डायरेक्ट यस थोडासा वास्तववादी आहे, किंवा ज्याला आता थोडासा प्रॅक्टिकल अप्रोच म्हटलं जातं, प्रात्यक्षिकवाद आहे. सो अशा पद्धतीने. ठीक आहे, काही बदल पण आहेत, जसं की पॅलेस्टीनबाबतचं धोरण बदललं. जसं कालची जी झालेली ब्रिक्स समिट आहे त्याच्यामध्ये आपण इस्रायलच्या अगेन्स्ट भाषेचा थोडा सौम्य भाषेचा वापर केला आहे. हे काय सांगतं, आपली बदललेली भूमिका, थोडीशी इस्रायलची बाजू घेणं. ही बदललेली भूमिका बदलामध्ये येईल फॉरेन पॉलिसीच्या. पण सातत्य काय, आपण आजही पॅलेस्टीनच्या कॉजसाठी आहे, आपले आजही इराणसोबतचे सभ्यतेचे संबंध आहे, सिव्हिलायझेशनल टाईज, काय सातत्य. सो हे सातत्य आणि बदल तुम्हाला पाहिजे तर उत्क्रांती माहिती पाहिजे. एक प्रश्न तयार करा, ते येईल. आणि मग शेवटी काय सांगायचं, बोथ आर द फीचर ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी. बदल होत राहणे या सातत्य हे दोन्हीही त्याचे वैशिष्ट्य आहे, ते तुमचं कन्क्लुजन आहे. ठीक आहे, याच्या पलीकडे एक क्वेश्चन आहे, इन्स्टिट्यूशन्स रिलेटेड टू द फॉरेन पॉलिसी, पर्टिक्युलरली पार्लियामेंट असेल, नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल असेल, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर असेल, PMO असेल. ठीक आहे, सो ह्या बॉडीज आहेत काही. फॉर एक्झाम्पल ICCR असेल, इंडियन कल्चरल काउन्सिल ऑफ समथिंग काहीतरी, कल्चरल रिलेशन, काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन समथिंग. बट याच्यापैकी कोणती एक येऊ शकते नाही, किती केलं तरी त्याला काय स्कोप आहे. आणि बट त्याच्यामध्ये एक क्वेश्चन नक्की करा, तो म्हणजे पॅरा डिप्लोमसी, ज्याला उपमुत्सद डिग्री असं देखील म्हटलं जातं. पॅरा डिप्लोमसी म्हणजे काय, तर राज्यांची काय भूमिका आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्यांची काय भूमिका आहे परराष्ट्र धोरणामध्ये. मॅग्नेट महाराष्ट्र, व्हायब्रंट गुजरात. ठीक आहे, वेस्ट बेंगॉलचा बांगलादेशसोबत असलेलं काय भूमिका आहे, तामिळनाडूची श्रीलंकेबाबत काय भूमिका आहे, UP बिहारची नेपाळबाबत काय भूमिका आहे, पंजाबचं पाकिस्तानशी काय कनेक्शन आहे, जम्मू काश्मीरचं सो हे पॅरा डिप्लोमसी, राज्यांची काय भूमिका आहे भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये, ते त्याच्यामधून एक्सप्लेन करा. सॉरी, पॅरा डिप्लोमसीमधून. ठीक आहे, सो दॅट इज ऑल अबाउट द फर्स्ट पॉईंट. हां, असंलग्नता, भारताचे योगदान आणि सध्याची भूमिका ऑलरेडी कव्हर केला आहे आपण हा टॉपिक. ठीक आहे, भारतीय परराष्ट्र धोरण, निर्धारक, संस्था, सातत्य आणि बदल, हा टॉपिक कव्हर झाला. आता आहे भारत आणि दक्षिण. याला मी काय सजेस्ट करेल सांगतो मला. ह्या तिसऱ्या पॉईंटला एक लेक्चर आहे माझं यूट्यूबवरती, वेळ जाईल तुमचा 1 तास, पण 1 तासामध्ये तुमचे हे 4ही टॉपिक्स चांगल्या पद्धतीने कव्हर होतील असं मला गॅरंटी. ठीक आहे, त्यातली त्यात एक टॉपिक चांगल्या पद्धतीने कव्हर होईल की साऊथ एशिया इज अ लिस्ट इंटिग्रेटेड, सर्वात कमी एकात्मिक असलेलं एकमेव अशी प्रादेशिक संस्था आहे सार्क. साऊथ एशिया प्रदेश, हा आपला प्रदेश जो आहे दक्षिण आशिया सगळ्यात कमी एकात्मिक आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तेच आहे प्रादेशिक सहकार्य, सार्क.
त्याची मागची कामगिरी काय, पुढील भवितव्य काय, तेच आहे उत्तर. सार्क रिलिव्हंट आहे की नाही, लिस्ट इंटिग्रेटेड एटसेट्रा. सासेक मुक्त व्यापार करा, साऊथ एशिया सासेक सापेक साप्ता साप्ता साऊथ एशिया फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. ठीक आहे. लुकिस्ट धोरण, याच्यावर मात्र क्वेश्चन येऊ शकतो. लुकिस्ट, ॲक्टिस्ट आणि आसियान तिन्ही सोबत करायचे. फक्त याच्यामध्ये क्वेश्चन काही नाही सांगतो. लुकिस्ट विरुद्ध ॲक्टिस्ट असा क्वेश्चन येणार आहे. डिफरन्स लिहा, तुलना करा, फरक स्पष्ट करा. तुम्हाला काय वाटतं ते धोरण का बदललं गेलं आहे असं, लुकिस्टकडून ॲक्टिस्टकडे काय गेलो, त्याच्यामध्ये काय बदल झाले, आता ॲक्टिस्ट जास्त प्रोनाऊन्स्ड काय रादर दॅन लुकिस्ट. सेम क्वेश्चन आहे, सेम उत्तर आहे, फक्त तो लुकिस्ट वर्सेस ॲक्टिस्ट आहे, तेवढं करा. आता बघा, ट्रॅडिशनली UPSCचा ट्रेंड असा आहे की जलविवाद करार किंवा जलविवाद, सीमा स्थलांतर, मानववंशीय संघर्ष, त्याला आपण इथनिक क्रायसिस म्हणतो, त्यांचे उठाव असतील, आणि सीमावाद, हे 4 टॉपिकपैकी एक टॉपिकवरती क्वेश्चन येतो. ठीक आहे. तो अल्टरनेट इयरला बदलत जातो. आता कोणता येऊ शकतो हे माहीत नाही, पण हे 4च क्वेश्चन करायचे आहेत आणि क्वेश्चन डन आहे. फॉर एक्झाम्पल, इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड झाल्यामुळं इंडस वॉटर ट्रिटीवरती क्वेश्चन येईल, किंवा साऊथ एशियामध्ये पाणी हे कसे विष बनलेले अशा टाईपचा क्वेश्चन येईल. म्हणजे भारतामध्ये दक्षिण आशियामध्ये ज्या काही विविध सीमापार नद्या आहेत, त्या सीमापार नद्यामुळे जलविवाद तयार झालेले आहेत, ते जलविवाद एक्सप्लेन करायचे आहेत. इंडस वॉटर ट्रिटी असू द्या, तिस्ता असू द्या, गंगा असू द्या, ब्रह्मपुत्रा असू द्या, किंवा काली नदी असू द्या. ठीक आहे, नेपाळच्या बद्दल, सो ते विवाद आहेत. दुसरं, सीमा विवाद तर सगळे तुम्हाला माहिती आहे, पाकिस्तान आणि चायना, बांगलादेश सोबत, खास करून चायना आणि बांगलादेश. तिसरं आहे सीमा स्थलांतर, म्हणजे इलिगल इमिग्रेशन म्हणतो आपण, इलिगल मायग्रेशन म्हणतो. हा एक मोठा इश्यू चाललेला आहे. म्हणजे रोहिंग्या क्रायसिस असू द्या, आता SIR होते ते असू द्या, बांगलादेशी असू द्या मोठ्या प्रमाणात, पुण्यात सुद्धा बांगलादेशी सापडतील आता मोठ्या प्रमाणात, पाकिस्तानमधून येणारे टेररिस्ट असू द्या, सगळे इलिगल इमिग्रेशन. मॅप, आता हे 4पैकी कोणताही क्वेश्चन येऊ द्या, इथं हिंट काय, साऊथ एशियाचा, दक्षिण आशियाचा मॅप काढायचा आणि त्या मॅपमध्ये 4ही साईडने ते त्या गोष्टी दाखवायच्या. मला असं वाटतं क्वेश्चन आला तर कशावरती येऊ शकतो, नदी वाटप करार आत्ता डिस्कशनमध्ये नाही आहे, पण 1 वर्षापूर्वी होता ऑपरेशन सिंदूरमुळं. ठीक आहे, सो तो येऊ शकतो, कारण हे 1 वर्षापूर्वीचं करंट अफेअर विचारतात ते. दुसरी गोष्ट, सीमा स्थलांतर आत्ता येणार नाही, आणि आलं तरी हेच सगळे एकत्र करून लिहायचं आहे, सो अडचण येणार नाही. सीमावाद तर तुम्ही तसंही बॉर्डर सिक्युरिटीमध्ये, इंटरनल सिक्युरिटीमध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर केलेलं आहे. फक्त हे जे मानववंशी संघर्ष ते करून ठेवा, कारण मणिपूरमध्ये क्रायसिस चालू आहे, नॉर्थ ईस्टमध्ये क्रायसिस चालू आहे. सो नदी पाणी वाटप म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी आणि हे मानववंशीय संघर्ष हे करून ठेवा. हे 2 तुम्हाला ऑटोमॅटिक लिहिता येतील या बेसिसवरती, असं मला वाटतं. पण हे 4पैकी एक क्वेश्चन असणार, दॅट इज फॉर शुअर, 100% याच्यापैकी एक क्वेश्चन असतं. ठीक आहे. पुढे, भारत आणि दक्षिण आफ्रिका याच्याबद्दल बोलायलाच नको, पुन्हा एकदा सांगतो, आपल्या ॲपवरती जा, एक लेक्चर टाकलेलं आहे, इंडिया आफ्रिका थ्रू न्यूजपेपर. एकच लेक्चर आहे, एक लेक्चर करा, जेवढं पाहिजे तेवढं सगळं लिहून या. 100% एक प्रश्न येणार म्हणजे येणारच, आणि तो एक क्वेश्चन 1 ते 2 त्याच्यामध्ये कव्हर होतोच. कोणताही विचारू द्या तो क्वेश्चन आफ्रिकेबद्दलचा, कोणताही क्वेश्चन, आणि येतोच आफ्रिकेबद्दल क्वेश्चन, आणि तो काही येऊ द्या. तो फक्त एवढं लक्षात ठेवा, 2 दिवसापूर्वी एक इंडिया आफ्रिका सबमिट झालेली आहे, ती थोडीशी वाचून घ्या, 2 मिनिटात चालता फिरता वाचून होईल, ते त्याच्यात ॲड करून द्या कुठंतरी, बस. करंट अफेअर तेवढंच आहे त्याच्यामध्ये, बाकी काहीच नाही, तो याच्यामध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे. पुढे, आता USA, युरोपियन युनियन, जपान, चीन आणि रशिया या 5ही वरती 5ही प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे तुम्हाला करावे लागतील, त्याला विलाज नाही. आता फॉर एक्झाम्पल चीन आहे, तर जे भारत आणि शेजारील राष्ट्र आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो चीनचा. काय सांगता येतं, सीमापार आहे सपोज, चीनसोबतची सीमापार, मग हा चीनचा पण प्रश्न आहे, सीमापारचा पण प्रश्न आहे ना, सो मिक्स आहे. रशियासोबतचा क्वेश्चन येऊ शकतो, सरळ भारत रशिया संबंध विचारले जाऊ शकतात, जपान आणि रशियाचे. युरोपियन युनियन तर ऑलरेडी बघितलं आपण रिजनलायझेशनमध्ये. USA तर कराराच्या माध्यमातून विचारलं जाऊ शकतो. सो हे आयसोलेटेड नसले तरी वेगवेगळ्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, सो 5ही विचारले जाऊ शकतात. पण तुम्हाला हे लक्षात ठेवा, हे 5च राष्ट्र करायचे. या 5च राष्ट्रांच्या व्यतिरिक्त कोणते कोणते करायचे सांग तुम्हाला, बांगलादेश करा, भूतान करा, नेपाळ करा, श्रीलंका करा, आणि मालदीव त्यांचा फेवरेट आहे, मालदीव करा, बस. ऑब्विसली पाकिस्तान एक. सध्या एवढेच राष्ट्र करा, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बाकीचे राष्ट्र करतच बसू नका. कोणते करायचे ते सांगतो आणखीन याच्या पलीकडे जाऊन पण. सो नेबरहुडमधले हे 5-6 राष्ट्र, ठीक आहे,
ह्याने हे वाचायचे फक्त एकदा वन टाईम असले तरी तुम्ही लक्षात राहतील, तुम्हाला ते जाऊन लिहिता येतील, काय हरकत नाही आहे. आणि हे 5 राष्ट्र, हेच खरं करंट अफेअर आहे आयआरचं, किंवा आयआरचं खरं इंटरनॅशनल रिलेशन एवढाच टॉपिक आहे खरा तो, त्याच्यावरती पूर्ण आपल्याला असं वाटतं करंट अफेअर म्हणून. ठीक आहे, सो तो तेवढं करायचं आहे. पुढे काय बघा, युनायटेड नेशनबद्दल ऑलरेडी मी केलं की भारताची संयुक्त राष्ट्र प्रणाली असेल. मग याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे, इथं जो टॉपिक आहे ना यूएनचा, याच्यामध्ये काय क्वेश्चन बघा, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रिफॉर्म करणं गरजेचं आहे हा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये भारताची काय मागणी आहे हा प्रश्न आहे, आणि भारताची स्थिती काय आहे हा देखील प्रश्न असतो. म्हणजे भारत लायक आहे का, भारताचे क्रेडेन्शियल्स काय, विश्वासार्हता काय आहे, भारताची क्रेडिबिलिटी काय आहे. ठीक आहे, त्याच्या पलीकडे जाऊन काय येऊ शकतं, कॉन्ट्रीब्युशन, भारताचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे कुठे, UN पीस कीपिंग फोर्समध्ये. हे 1 पेज नोट्स आहेत, ह्या हे करून जा, एकतर हा क्वेश्चन येईल किंवा हा क्वेश्चन येईल. युनायटेड नेशन पीस कीपिंग शांती सेनेमध्ये भारताच्या काय उद्दिष्ट किंवा काय भारताची काय भूमिका आहे ते करायचं आहे. ठीक आहे, आणि भारताची जी परमनंट मागणी मी ऑलरेडी सांगितलं UNSC रिफॉर्ममध्ये भारताची काय मागणी आहे याच्यावर प्रश्न विचारला. सो UNSC रिफॉर्ममध्ये रिफॉर्म्स काय आहे, भारताची काय मागणी आहे, सद्यस्थिती काय आहे, 3 क्वेश्चन, आणि भारताची भूमिका काय आहे शांती सेनेमध्ये हा प्रश्न विचारला होता. शांती सेनेवरती दुसरा प्रश्न नाही, आण्विक प्रश्न ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आता याच्या पलीकडे डायरेक्ट मेन्शन असे कोण आहेत बघा, अफगाणिस्तान, इराक नाही, कारण का हे 2003चा सिलेबस आहे, 13चा सिलेबस. इथे येणार इराण, वेस्ट एशिया, सध्याच्या अरिष्टावर भारताचे स्थान काय, USA आणि इस्रायल, सो इस्रायल यांचे वाढते संबंध, आणि नवीन जागतिक व्यवस्था, न्यू वर्ल्ड ऑर्डर. मी ऑलरेडी सांगितलं वर्ल्ड ऑर्डरवरती क्वेश्चन येतो तो ऑलरेडी. आता राहिलं कोण बघतं, अफगाणिस्तान, पश्चिम आशिया, इस्रायल, USA. हे इस्रायल पश्चिम आशियामध्येच येतं, USA. आता बघा याच्यावरती फक्त वेस्ट एशियावरती क्वेश्चन येतो, आणि मी सेपरेट एक हाफ आवरचा वेस्ट एशियावरती हा पण क्वेश्चन येणार आहे बरं का, 100% येणार आहे, 100% क्वेश्चन येणार आहे. मग वेस्ट एशियामध्ये क्वेश्चन काय येईल बघा, एकतर वेस्ट एशियावरचं सिग्निफिकन्स काय भारतासाठी, असे कोणते कोणते घटक आहेत जे वेस्ट एशिया फॉरेन पॉलिसी डिसाईड करताना भारताला विचारात घ्यावे लागतात, निर्धारक. ठीक आहे, वेस्ट एशियावरती क्वेश्चन येऊ शकतो भारत इराण संबंध, वेस्ट एशियावरती क्वेश्चन येऊ शकतो भारत इस्रायल संबंध, वेस्ट एशियावरती क्वेश्चन येऊ शकतो, मी थोड्या वेळासाठी अफगाणिस्तान त्याच्यात पकडतो कारण तो त्या टॉपिकमध्ये दिलेला आहे करंटमध्ये म्हणून. आणि शेवटचा क्वेश्चन येऊ शकतो की जे रिसेंट क्रायसिस चालू आहेत, मग ते इस्रायलने इराणमध्ये वॉर केलेला असू द्या, ते ॲक्च्युली 26 जूनला पण झालं होतं, 21 जूनला मागच्या वर्षी, त्यावेळेस ते फार न्यूजमध्ये होतं, आणि त्यावेळेस जर तो जरी कट ऑफ पकडला तर त्यावेळेस पण वेस्ट एशियामध्ये संघर्ष चालू होते ना, आज पण चालू आहे. त्याच्यामुळे दोन्ही अँगलने ते करंट अफेअर होऊन जातं म्हणून येऊ शकतं. पण रिसेंट क्रायसिस जे चालू आहे त्याचा भारतावरती काय परिणाम होईल हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बस, याच्या पलीकडे काही प्रश्न येणार नाही. आता हे प्रश्नाची उत्तर लिहिताना काय गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, जर इस्रायल आलं क्वेश्चनमध्ये तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मॅरेज मेड इन हेवन, की ते म्हणजे भारत आणि इस्रायलचे संबंध म्हणजे कसे बघा, स्वर्गात बांधलेली लग्नाची गाठ. ठीक आहे, किंवा स्वर्गात केलेला विवाह, म्हणजे चांगले स्ट्रॉंग रिलेशन आहे. आणि त्याच्याबद्दल कीवर्ड काय लक्षात ठेवायचा, डिहायपनेशन. ठीक आहे, आणि 2च फील्ड आहे त्याच्यामध्ये जास्त कोऑपरेशन, याची पण एक PDF टाकलेली मी, ते करून घ्या तुम्ही, डिफेन्स आणि ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे काय बघा, इराणबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कौटिल्याचे सिद्धांत. फ्रेंड्स कोण असतात, जे आपल्या ॲरीज शेजारचे शेजारी आपले फ्रेंड असतात, नॅचरल. सो कौटिल्याचा नॅचरलचा तो सिद्धांत ते लागू पडणार. दुसरं, इराणसोबत काय आपले सिव्हिलायझेशनल संबंध आहेत, सिव्हिलायझेशनल सभ्यतेचे संबंध आहेत. तिसरं, इराण कशासाठी महत्त्वाचं आहे, कनेक्टिव्हिटी. आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे संपर्क, दळणवळण. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय, छाबाड पोर्ट, INST नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. त्याच्यानंतर भारताची इन्व्हेस्टमेंट इन अफगाणिस्तानमध्ये असलेली ती प्रोटेक्ट करण्यासाठी. सो कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट. त्याच्याबरोबर काय, एनर्जी सिक्युरिटी, स्ट्रेट ऑफ हार्म्यूज, ऊर्जा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची. ठीक आहे, आता याच्यामध्ये वेस्ट एशियाचे पण पॉईंट दडलेले आहेत बरेचसे, जे कॉमन आहे या सगळ्यांना. फॉर एक्झाम्पल वेस्ट एशियावरती कोणताही प्रश्न आला तर एक लिहायचं, ह्युमन सिक्युरिटी, आपले खूप सारे तिथं कामं करतात लोक. एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षा, कारण तिथून ऑइल वगैरे येतं. तिसरं, इकॉनॉमिक सिक्युरिटी, आर्थिक, कारण का तिथं मोठ्या प्रमाणात भारताने इन्व्हेस्टमेंट केलेली गुंतवणूक, आणि तिथून मोठ्या प्रमाणात परतावे येतात, रिमिटन्सेस येतात. 3 सिक्युरिटी लक्षात ठेवायची, ह्युमन, एनर्जी, इकॉनॉमिक सिक्युरिटी. ठीक आहे, चौथं येतं ते म्हणजे जिओ स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी, भूराजकीय किंवा भूधोरणात्मक सुरक्षा. कारण का
ती सगळी मुस्लिम राष्ट्र आहेत आणि त्यांचं पाकिस्तानशी असलेलं कनेक्शन डायरेक्ट इम्पॅक्ट क्रिएट करतं भारताच्या जिओ स्ट्रॅटेजिक कॅल्क्युलेसमध्ये. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला आता असं वाटतं का करंट अफेअर नाही कव्हर झालं? डेफिनेटली कव्हर झालं. मालदीवची व्हिजिट असेल रिसेंटली, इंडिया पाकिस्तानचे रिलेशन तर 1 वर्षापासून सेम आहेत ऑपरेशन सिंदूरपासून, आणि ऑपरेशन सिंदूर ऑलरेडी कव्हर केलेलं आहे मी, ते काय करंट अफेअर राहिले नाही, पण इंडिया पाकिस्तानवरती क्वेश्चन येऊ शकतो. सो कंट्री लिस्ट आउट केल्या तर नेबरहुडमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका आणि मालदीव. बस. त्याच्यानंतर तुम्ही असं मग राहिलेच कोणतीच नाही, कारण नेबरहुडवर फर्स्ट टाइम कोणते विचारेन माहीत नाही. आत्तापर्यंत जर प्रिडिक्शन बघायला गेलं तर एकतर बांगलादेशवरती क्वेश्चन यायला पाहिजे, त्यानंतर फार तर फार भूतानवरती, फार तर फार नेपाळवरती, याच्यावरती क्वेश्चन नाही यायला पाहिजे. पण ते मालदीवचं विचारते 3 वर्षापूर्वीचं GS2 मध्ये, सो सांगू शकत नाही. म्हणून ते नेबरहुडच्या पलीकडे गेले तर 5 जे राष्ट्र सांगितले प्रमुख महासत्ता, ते 5 राष्ट्र, आणि वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चालू आहे म्हणून इराण, इस्रायल, बस. याच्या पलीकडे कोणत्याही देशावरती पर्सनल रिलेशनवरती क्वेश्चन नसतील. प्रदेशावरती असतील तर वेस्ट एशियावरती असतील, आसियानवरती असेल, युरोपियन युनियनवरती असेल. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिकावरती क्वेश्चन नसतील, नाही साऊथ चायना सीवरती क्वेश्चन असतील, एटसेट्रा. सो हे जे डोमेन आहेत, ह्या असं मी जे इलेबरेट केलं दिसतंय सोपं, वाचायला गेल्यानंतर याला 1.5 दिवस लागणार आहेत, देर इज नो डाऊट इन. आणि माझ्या बाजूने जेवढं पुढच्या 5 दिवसामध्ये मी देता येईल तेवढं 5 दिवसात मी तुम्हाला कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन. थोडेसे शॉर्ट नोट्स, एक PDF म्हणा. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इट. काही नक्की तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंटमध्ये कळवा, मला विचारा, आपण त्याच्यावरती तुम्हाला आणखीन काय हेल्प करता येईल ती हेल्प करू. ठीक आहे. थँक्यू सो मच.